जय हिंद सर्वांना, आपल्या कंट्रोल लेक्चर सीरीज मध्ये स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओपर्यंत कोणाच्या विविध जोड्या पाहिल्या होत्या. त्यानंतर आपण कोटी कोण आणि पूरक कोणापर्यंत आलो होतो. आता या कोटी कोणावर आणि पूरक कोणावर खूप जास्त वेळेस प्रश्न विचारलेले असतात. ते प्रश्न आपल्याला कसे विचारतात सर्व टाईप आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत. खूप महत्त्वाचे असणार आहे. शिक्षक भरती करणारे टीईटीचे जे विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी ते खूपच महत्त्वाचे आहे आणि सर्व परीक्षांना याच्यावर आता प्रश्न विचारलेले आहेत. कसे प्रश्न असतात ते बघा. एक एक छोटी छोटी संकल्पना समजून घ्या. बघा, कोटी कोण आणि पूरक कोणाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात असू द्या. मी इथे कोटी कोणाबद्दल बोलतोय. कोणाबद्दल बोलतोय? कोटी कोणाबद्दल सध्या बोलत आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता कोटी कोण किती अंशाचा असतो? तर 2 कोटी कोणाची बेरीज 90 अंश असते. हे आपण मागच्या व्हिडिओतच पाहिले, परत एकदा समजून घ्यात. आणि सोबतच आपण इकडे काय करूयात, पूरक कोणाबद्दल सुद्धा बोलूयात. पूरक कोण, कोणी याला संपूरक कोण सुद्धा म्हणू शकता. पूरक कोण, या पूरक कोणाबद्दल इथं माहिती पाहूयात. बघा, कोटी कोण, 2 कोटी कोणाची बेरीज 90 अंश असते. मग आपण काय करूयात, त्यातला एक हा मूळ कोण असतो असं लक्षात ठेवूयात. काय म्हणायचं त्याला? मूळ कोण आहे, राईट. मूळ कोणामध्ये जर आपण एखादा कोटी कोण मिळवला, कोटी कोण मिळवला, तर याची बेरीज आपल्याला 90 अंश होत असते. 90 अंश होत असते. 90 अंश असते. एवढं लक्षात ठेवायचं. ही गोष्ट लक्षात ठेवायची IMP गोष्ट आहे. किंवा तुम्ही याला असंही म्हणू शकता ना, जर तुम्हाला कोटी कोण काढायचा असेल तर हा मूळ कोण प्लसचा इकडे गेलास मायनस होईल. म्हणजे 90 अंशातून मूळ कोण वजा केला तर काय भेटतो? कोटी कोण भेटतो. असंही तुम्ही त्याला म्हणू शकता. त्याची मांडणी तशीही करू शकता. पूरक कोणाचं काय वैशिष्ट्य आहे? 2 पूरक कोणाची बेरीज किती असते? 180 अंश असते. हे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग इथं पण मूळ कोण असणार आहे. काय असणार आहे इथं? मूळ कोण. व्यवस्थित समजून घ्यायचा. सर मूळ सॉरी मूळ कोणामध्ये जर आपण पूरक कोण मिळवला, कोणता कोण मिळवला? पूरक कोण, तर यांची बेरीज किती होत असते? 180 अंश, 180 अंश आणि 180 अंश होत असते. हे आतापर्यंत आपल्याला पाठ करायचंय आणि पाठ करायचंय. आणि मला जर फक्त पूरक कोण शोधायचं असेल तर तुम्ही काय करणार? हा मूळ कोण आहे. जर मूळ कोणाचं माप दिलेलं असेल तर ते प्लसचं तिकडे गेल्याच्या नंतर मायनस होईल. म्हणजे 180 मधून मूळ कोणाचं माप वजा केल्याच्या नंतर पूरक कोण भेटत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. परत एकदा फास्ट मध्ये रिव्हिजन. मूळ कोणामध्ये कोटी कोण मिळवला 90 अंशाचा असेल. मूळ कोणात पूरक कोण मिळवला 180 अंश असेल. जर मला कोटी कोण शोधायचा असेल तर हा मूळ कोण इकडे गेल्यास मायनस होईल. म्हणजे 90 मधून मूळ कोण वजा केला की कोटी कोण भेटणार. हा मूळ कोण इकडे गेल्याच्या नंतर मायनस होईल. 180 मधून मूळ कोण वजा केला, मला काय भेटेल? पूरक कोणाचं माप भेटेल. कारण 2 पूरक कोणाची बेरीज किती असते? 180 अंश असते. हे आतापर्यंत आपण शिकलेलं आहे. हे आतापर्यंत आपल्या सगळ्यांना माहित आहे. चालेल, हे सर्वांना डन झालं असेल, डन झालं असेल आणि डन झालं असेल असं गृहीत धरतो आणि आजचा पहिला प्रश्न स्टार्ट करतो. राईट. सोपा प्रश्न आहे, एकदम बेसिक प्रश्न आहे. व्यवस्थित पाहायचा, समजून घ्यायचा. काय म्हणतो पहिला प्रश्न बघा. एक कोण त्याच्या पूरक कोणाच्या, हा शब्द महत्वाचा आहे. कोणत्या कोणाच्या? पूरक कोणाच्या 4 पट आहे तर त्या कोणाचे माप किती? आता त्या कोणाचे माप याचा अर्थ काय पहिल्यांदा समजून घ्या. एक कोण म्हणजे कोणता कोण? मूळ कोण. त्याच्या पूरक कोणाच्या 4 पट आहे. कोणाच्या? तर पूरक कोणाच्या. च्या प्रत्यय ज्याला लागला ते 4 पट आहे. तर त्या कोणाचे माप किती? त्या कोणाचे माप किती? परत त्या कोणाचे म्हणजे कोणत्या कोणाचं माप काढायचं आपल्याला? मूळ कोणाचं माप काढायचं, असा त्याचा अर्थ घ्यायचा असतो. मूळ कोण बरोबर किती, असा आपल्याला त्याचा अर्थ घ्यायचा आहे. असं आपल्याला माहित असलं पाहिजे. ही गोष्ट आपल्याला लक्षात राहिली पाहिजे. सर्वांना लक्षात राहील असं गृहीत धरतो. आता एक एक गोष्ट समजून सांगतो. बघा, एक कोण त्याच्या पूरक कोणाच्या, ज्याला च्या म्हणले त्याला एक म्हणूयात आपण. राईट. म्हणजे समजा या प्रश्नाला थोडंसं पहिला प्रश्न म्हणून फोडून सांगतो. पूरक कोण घ्यायचा असेल तर सर पूरक कोण तुम्ही एक्स गृहीत धरा. पूरक कोण काय गृहीत धरा? एक्स गृहीत धरा. आणि जर आपल्याला मूळ कोण शोधायचा आहे, मग मूळ कोण हा किती आहे? सर हा जो मूळ कोण दिलाय ना, मूळ कोण पूरक कोणाच्या 4 पट आहे. आता हा जर एक्स असेल तर हा किती एक्स होईल? 4x होईल. कारण याच्या हा किती पट आहे? 4 पट आहे. म्हणलंय ना. पूरक कोणाच्या, पूरक कोण एक्स घेतला, मूळ कोण हा 4 पट आहे म्हणून हा 4x घेतला. 5 पट म्हणला असता तर 5x घेतला असता. अर्धा म्हणला असता तर 0.5 घेतला असता. अशा पद्धतीची मांडणी आमची झाली पाहिजे, झाली पाहिजे, झाली पाहिजे. आणि आता ही बेसिक गोष्ट आतापर्यंत तुम्हाला आत्ता सांगितले समजून. काय सर? जर आम्ही मूळ कोणामध्ये कोणता कोण मिळवला? पूरक कोण मिळवला तर आम्हाला काय होत असते? बेरीज 180 अंश होत असते. किंवा तुम्ही डायरेक्ट करू शकता. काय आता मांडा आता इथे. सर पूरक कोण x आहे, मूळ कोण 4x आहे. लिहून टाका. मूळ कोणाच्या खाली 4x अधिक पूरक कोण x बरोबर किती?
180 करा बेरीज. सर 4x आणि 1x किती x होतील? 5x बरोबर 180. x ची बेरीज काढून घ्या. सर हा 5 इकडे गेल्याच्या नंतर गुणाकारच जाईल. x बरोबर काय भेटेल? 180 भागीला 5. x ची व्हॅल्यू काय होईल? x बरोबर द्या भाग. x बरोबर काय होईल? सर 5 त्रिक 15 उरले 3, 5 × 30. x बरोबर किती भेटले? 36 भेटले. x बरोबर 36 भेटले. आता जी माप मांडली होती ती माप ठेवून द्या. x ची व्हॅल्यू भेटली. मग पूरक कोण आहे? x म्हणजे 36. पूरक कोण किती भेटेल? 36. पण मूळ कोण किती होईल? तर 4 गुणिला x करावं लागेल, म्हणजे 4 गुणिला 36 करावं लागेल. मूळ कोण भेटून जाईल. आपल्याला मूळ कोणाचं माप शोधायचंय. राजांनो पटकन इथलच्या इथंच करूयात आपण. सर मूळ कोण बरोबर मूळ कोण काय मानला होता तुम्ही? सर मूळ कोण 4x मानला होता. म्हणून आम्ही 4 गुणिला किती करल? 36. 36 दोन्ही 72, 144 अंश. 144 अंशाचा कोण असेल? सर 144 अंशाचा मूळ कोण असेल? मूळ कोण असेल आणि मूळ कोण असेल असं आपल्याला म्हणावं लागेल. आता प्रॅक्टिस चांगली झाली. हे लिहित बसायची गरज नाही. डायरेक्ट आपण त्याच्यामध्ये मांडून टाकणार आणि मांडून टाकणार. ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. ही गोष्ट आपल्याला डन झाली पाहिजे. एक छोटासा सिंपल प्रश्न तुम्हाला डन झाला का एकदा कमेंट करून सांगायचंय. लगेच आपण फास्ट इथून पुढे सर्व प्रश्न एकदम परफेक्ट समजून घेणार आहोत. चला कमेंट करा पटापट. राईट, अशा पद्धतीने मांडणी झाली पाहिजे. आता जर मी तुम्हाला इथे विचारलं असतं पूरक कोण, x माप इथे ठेवून द्यायचं बस. वेगळं काहीही करायचं नाही. एकदम बेस्ट. आपल्याला माहित झालं का? जस्ट चालू झालं अविनाश. पहिलाच प्रश्न आहे हा. चला सर आम्हाला थोडंफार माहित झालंय. थोडंफार आम्हाला जमेल. आता अजून थोडं डिटेलमध्ये आम्हाला समजणं आवश्यक आहे. अजून एक प्रश्न बघूयात. एक कोण त्याच्या पूरक कोणाच्या किती पट आहे? 11 पट आहे. तर त्या कोणाचे माप किती? त्या कोणाचे माप याचा अर्थ काय राजांनो? सर मूळ कोणाचे माप. आता आम्हाला हे माहित झालं. त्या कोणाचे माप म्हणलं की मूळ कोणाचे माप आपल्याला विचारलेलं आहे. आता आम्हाला इथे सांगा कंपॅरिझन कोणासोबत केलं? कोटी कोणासोबत केलं का पूरक कोणासोबत? लगेच दिसते ना सर इथं पूरक कोणासोबत कंपॅरिझन केलं. मग पूरक कोणासोबत केलं असेल तर पूरक कोणाचंच कंपॅरिझन घ्यायचं. काय सर? पूरक कोणासाठी तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे मूळ कोण अधिक त्यामध्ये पूरक कोण बरोबर काय येत असते बेरीज या दोघांची बेरीज 180 अंश येत असते. हे तुम्ही आम्हाला खूप वेळेस आतापर्यंत सांगले 2-3 वेळेस झाले. तेच परत तुम्ही लिहिताय सुद्धा आणि सांगताय सुद्धा. म्हणजे आमच्या हे डोक्यामध्ये आता इथं डायरेक्ट फिट होणार आहे. राईट, आम्ही आता विसरणार नाहीये. सर पूरक कोणाच्या 11 पट म्हणले म्हणजे तुम्हाला पूरक कोण किती घ्यावं लागेल? x. कारण कोणाच्या म्हणले? पूरक कोणाच्या 11. जर मूळ कोणाच्या पूरक कोण म्हणलं असतं तर मग आम्ही मूळ कोण x घेतला असता. आता पूरक कोण जर x असेल तर मूळ कोण किती होईल? 11x होईल. या दोघांची बेरीज केल्याच्या नंतर किती आली पाहिजे? 180 अंश आली पाहिजे. बोला 11x आणि x किती x होतात? 12x बरोबर किती? 180. बहुत बडे चेतन. एक नंबर. पुढे अजून भारी प्रश्न आहेत बरं का. अपडेट वाले प्रश्न आहेत. लक्ष ठेवायचे. शेवटपर्यंत टिकायचंय. सर आम्हाला x ची व्हॅल्यू काढायची म्हणजे हे 12 तिकडे भाग करत जाणार. x बरोबर काय होईल? 180 भागिले 12 द्या भाग. काय होईल? सर 12 1 12 उरलेत किती? 6. 12 5 60. x बरोबर किती भेटलं? 15 भेटलं आणि 15 भेटलं. सांगा तुम्ही पूरक कोण मानला होता? x आणि मूळ कोण मानला होता? 11x. आपण डायरेक्ट उत्तर लिहूयात. सर पूरक कोण आम्ही x मानला होता आणि x ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 15 अंश. म्हणजे पूरक कोण आमचा असेल 15 अंशाचा. आता नाही करता सुद्धा तुम्हाला आला पाहिजे ना. सर 180 बेरीज आहे. त्यातला पूरक कोण 15 आहे म्हणजे राहिलेला मूळ कोण आहे. मग राहिलेला मूळ कोण किती असेल? तर सर या मूळ कोण काढण्यासाठी आम्ही काय म्हणेल? मूळ कोण काढण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? डायरेक्ट करूयात ना. पण मूळ कोणाचं माप 11x होतं. 11x म्हणून आम्ही काय करेल? 11 गुणिले x किती आहे? x ची व्हॅल्यू किती भेटली? 15. करता गुणाकार. सर हे 5 जशास तसे 5 आणि 1 ची बेरीज 6 आणि हा 1 जशास तसा 165 अंश. ही कशाची बेरीज झाली? सॉरी गुणाकाराला 11 गुणिले 15चा. म्हणून आपला मूळ कोण किती असेल? 165 अंश आणि 165 अंश. सर्वांना एकदम डोक्यामध्ये फिट झालं का? आता कमेंट करा. प्रत्येकाने कमेंट करा. हळूहळू आपण याची लेवल वाढवत जाणार आहोत. एक संकल्पना आपण क्लिअर करत जाणार आहोत. करो भाई कमेंट. एकदम भारी. विषय खलास. काम खत्म. जमलंय? यस. चला आता सर नेमकंच तर जमायला लागलं होतं कसं तरी. तुम्ही आता थोडंसं पाहायला पण टेन्शन आम्हाला दिलेलं आहे.
राईट. काय टेन्शन दिलं बघा, काय टेन्शन दिलं बघा. पहा, एक कोण त्याच्या पूरक कोणाच्या 4/5 पट आहे, तर त्या कोणाचे माप किती? काय? एक कोण त्या कोणाच्या पूरक कोणाच्या, इथं पण तेच आहे, प्रश्न तसाच आहे, च्या प्रत्यय पण तसाच आहे, 4/5 पट आहे, एवढं बदललं. म्हणजे आतापर्यंत इथलची संख्या पूर्णांकात देत होते, आता संख्या अंश आणि छेदात दिली. कुचलग्नी हे तर त्याच्यापेक्षा सोपं आहे राजांना. तर त्या कोणाचे माप किती, त्या कोणाचे म्हणजे पूरक कोणाचे, सॉरी मूळ कोणाचे माप किती ते आपल्याला शोधायचं. मी तुम्हाला नेहमी सांगेल, ज्याला चा प्रत्यय लागला का आणि संख्या अंश आणि छेदात आली ना, तर चा प्रत्यय ज्याला लागला त्याला खालची छेदातली संख्या द्यायची. पूरक कोणाच्या म्हणले म्हणजे पूरक कोणाचं माप 5 घ्यायचं आणि राहिलेलं त्या मूळ कोणाचं माप 4 घ्यायचं. मूळ कोणाचं माप किती घेणार आपण? 4 घेणार. राईट. जर मला असं म्हणलं असतं पूरक कोण त्याच्या मूळ कोणाच्या, व्यवस्थित आहे का मी काय म्हणलं असतं, पूरक कोण त्याच्या मूळ कोणाच्या, तर मग मूळ कोण आम्ही 5 गृहीत धरला असता आणि पूरक कोण 4 गृहीत धरला असता, राहिलेलं वरच्याला द्यायचं. आता हे सगळीकडे आहे, तुम्हाला नफा तोटामध्ये सुद्धा कमी पडणार आहे, आपण स्थानिक किंमत दर्शनी किमतीमध्ये सुद्धा हे पाहिलेलं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर त्या कोणाचे माप किती? आता परत पटकन ते चालू करूयात आपण. काय सर? मूळ कोण अधिक, परत तेच करायला तुम्ही विसरू नये म्हणून हे चालू आहे सगळं, नाही तर मला परत लिहायची गरज नाहीये. पूरक कोण बरोबर किती? 180. हे आता आम्हाला पाठ आणि पाठ झालेलं आहे. सांगा मूळ कोण किती घेता? आता मूळ कोण आम्हाला 4x गृहीत धरावं लागेल, कारण च्या म्हणले पूरक कोणाच्या, म्हणून पूरक कोण किती घ्यावं लागेल? 5x. या दोघांची बेरीज किती? 180. या दोघांची बेरीज किती? 180. करा करा करा. ठीक आहे, चला 4 आणि 5 किती होतात? 9x बरोबर किती? 180. x बरोबर हे 9 इकडे गेल्याच्या नंतर 180 ला कशाने जाईल? भाग जाईल 9 ने. x बरोबर 9 2 18, वरचा 0 जशास तसा. x बरोबर 20 20 20. जमलंय. x ची व्हॅल्यू भेटली असेल, याच्यावरून आम्ही दोन्हीच्या दोन्ही कोण शोधू शकतो. आपण मूळ कोण शोधूयात, कारण आपल्याला त्या कोणाचे माप म्हणले म्हणजे आपल्याला मूळ कोण शोधायचा. ठीक आहे, शोधा. सर मूळ कोण बरोबर, मूळ कोण तुमचा आला पाहिजे, कमेंट मध्ये पडला पाहिजे माझं सोडून होईपर्यंत. मूळ कोणाचं माप किती घेतलं आपण? 4x. बोला 4 गुणिले x ची किंमत किती आली रे? x ची किंमत आली 20. x ची किंमत आली 20. बहुत बढिया अविनाश. 20 चोक 80. 80 अंशाचा कोणता कोण असेल? मूळ कोण असेल, मूळ कोण असेल आणि मूळ कोण असेल, हेच आपलं काय असेल? आन्सर. राईट. जमलाय. पण जर आम्हाला इथं विचारलं असतं जर आणि तरची गोष्ट, जर आपल्याला विचारलं असतं सांगा पूरक कोण किती अंशाचा आहे, तर मग तुम्ही काय केलं असतं? सर पूरक कोण बरोबर, ह्या गोष्टी करत चला, ह्या गोष्टी लावत चला हे डोकं. सर पूरक कोण आपण 5x घेतला होता, म्हणजे 5x. काय करणार? 5 गुणिला x ची व्हॅल्यू किती घेतली होती? 20. राईट. 20 पंच 100 अंश. आणि या दोघांची बेरीज किती लागल? सर 100 आणि 80 या दोघांची बेरीज किती आहे? 180. कारण आम्हाला म्हणलेच आहे ना, मूळ कोणाची बेरीज आणि त्यासोबतच पूरक कोणाची बेरीज, या दोघांची बेरीज 180 येत असते. तेच आपण केलं, वेगळं काहीही केलं नाही. एकदम व्यवस्थित डन झालं. नो इंटरनेट कनेक्टिव्हिटी दाखवते. अच्छा ओके आहे. थोडं मध्ये मध्ये नेटवर्क फ्लेक्झिबल होत असेल, पण माझ्याकडे थोडं मे बी ओके आहे. चालतंय. इथं मूळ कोण सुद्धा भेटला, पूरक कोण सुद्धा भेटला. आता पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि बेस्ट सोडवायचा आहे आणि परफेक्ट सोडवायचा आहे. माझी मांडणी होईपर्यंत मला तुमच्याकडून अपेक्षा आहे पटापट 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 सोडून चालू करा. मी 3 प्रश्न समजून सांगले, 3 प्रश्नातून आता तुम्हाला संकल्पना एकदम फिट झाल्या असेल असं गृहीत धरायला काही हरकत नाही. चला सोडवा. एक कोण त्याच्या पूरक कोणाच्या, परत तेच आलंय, काही वेगळं नाहीये. पूरक कोणाच्या, ज्याला च्या प्रत्यय लागला त्याला खालची संख्या द्यायची आणि वरची संख्या मूळ कोणाला देऊन टाकायची. मूळ कोण सोडवा. तर त्या कोणाचे माप किती, त्या कोणाचे म्हणजे मूळ कोणाचे माप किती आहे असं आपल्याला विचारलंय. सोडवा आता, तोपर्यंत मी माझी मांडणी करून घेतो. मला आन्सर अपेक्षित आहे तुमच्याकडून. अजून कोटी कोण आपण सुरूच नाही केलं बरं का, आपल्याला आता कोटी कोण चालू करायचं आहे. सॉल्व करो सॉल्व करो सॉल्व करो. बहुत बढिया चेतन, बहुत बढिया अविनाश. सॉल्व करूयात. सर एक कोण त्याच्या पूरक कोणाच्या, ज्याला च्या प्रत्यय लागला त्याला आम्ही खालची संख्या द्यायची. स्वतःला असं एक चिमटा घेऊन लक्षात ठेवा, खालची संख्या कोणाला द्यायची? ज्याला च्या प्रत्यय लागला त्याला. ठीक आहे, देणार आम्ही. सर च्या प्रत्यय 8 म्हणजे पूरक कोण किती? x 8x आणि मूळ कोण किती? x
7x. दोघांची बेरीज करून आम्हाला किती उत्तर आणायचंय? 180 अंश आणायचं आहे. आले ऑलमोस्ट सर, जवळपास आलाय आमचं. बहुत बडा सतीशराव. 7 आणि 8 किती x? 15x. बरोबर किती? 180. आम्हाला x ची व्हॅल्यू काढायची. 180 भागिला हे गुणाकारातले 15 इकडे आल्यास भागाकारात द्या भाग. 15 1 15, 18ला भाग दिला, 15 गेले, 3 उरले, 15 2 30. x ची व्हॅल्यू किती भेटली? 12 भेटली. आणि याच्यावरून आता आम्हाला सोपं जाईल, एकदम सोपं जाईल, विषय खल्लास होईल. मूळ कोण आणि कोटी कोण तुम्ही स्वतः ओरली सुद्धा काढू शकता, तोंडी काढू शकता. 12 गुणिले 7, 12 7 84, 84चा मूळ कोण आणि 12 8 96, 96चा पूरक कोण. इथले इथे डायरेक्ट तोंडी करू शकता. पण चला, आपली प्रॅक्टिस कशी असली पाहिजे? परफेक्ट. म्हणून मी तुम्हाला लिहून देतो, कारण नोट्स मध्ये तुम्हाला नंतर समजणार नाही की हे काय केलं मास्तरनं म्हणून. नंतर तुम्ही मला शिवा द्याल, मास्तर काही करते म्हणून. चला, मूळ कोण किती? 7x. आणि x ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 12 आलेली आहे. म्हणून 7 गुणिला 12, 12 7 84 अंशाचा काय असेल आमचा मूळ कोण? मूळ कोण? मूळ कोण? म्हणून या विचारलेल्या प्रश्नाचा आन्सर काय? तर 84 लिहायचंय. ऑप्शन मध्ये दोन्ही असणार आहे, 84 सुद्धा असणार आहे, 96 सुद्धा असणार आहे. कन्फ्युज व्हायचं नाही. विचारलं कोण? त्या कोणाचे माप किती, म्हणजे मूळ कोणाचे माप किती, मग 84 आपला आन्सर. 96 असेल तर 96 कशाचं लिहिणार? जर विचारलं असतं पूरक कोणाचे माप किती, तर मग 96 लिहिलं असतं. ही गोष्ट डोक्यामध्ये फिट्ट लक्षात ठेवायची आहे. चालेल, तरी पण काढून घेऊयात. पूरक कोण किती होता? पूरक कोण 8x. सांगा, 8 गुणिले किती? 12 8 96 अंश. जमा, एकदम भारी जमा आणि खतरनाक जमा. विषय खलास, काम खतम. सर्व 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 एकदम परफेक्ट. डोक्यामध्ये फिट झालं असेल असं गृहीत धरायला काही हरकत नाही. बऱ्याच जणांचे आन्सर येतात, पण बरेच जण लाजतायत, तर लाजू नका. एकदा कमेंट टाईप करा, बरोबर तुमचे काय म्हणत आपण उत्तर यायला लागतात आणि यायला लागतात. लाजू नका उत्तर टाकायला. घ्या, सोडवा पटकन. एका कोणाचा पूरक कोण? व्यवस्थित आहे का? एका कोणाचा पूरक कोण हा त्या कोणाच्या च्या प्रत्यय कोणाला लागला? तुम्ही तुमचं पहा, मी काही करणार नाही, मी काही सांगणार नाही. आता तुम्ही तुमचं पहा. च्या प्रत्यय ज्याला लागला ती संख्या छेदातली आहे आणि राहिलेल्या वरची संख्या त्याची 31/5 पट आहे. तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती? मस्त प्रश्न फिरला की नाही बघा. आता हा प्रश्न कुठेतरी विचारलेला आहे. चारही ऑप्शन दिलेले आहेत, 65 35 25 55. कोटी कोणाचे माप किती? बरं, इथे एक नवीन संकल्पना आहे. राईट, ही संकल्पना बऱ्याच जणांना माहित नाहीये. ही संकल्पना मला तुम्हाला समजून सांगायची. चालेल, तर एकदा ती संकल्पना समजून सांगतो. पण त्याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला मूळ कोण शोधता आला पाहिजे. प्रश्न कसा आला ना, की मूळ कोण शोधता आला पाहिजे. राईट राईट, पहा सर, एका कोणाचा पूरक कोण त्या कोणाच्या म्हणजे कोणाच्या रे सर? मूळ कोणाच्या. मूळ कोणाच्या. राईट, म्हणजे मूळ कोण किती घ्यावं लागेल? इथं 5 घ्यावं लागेल. आणि मूळ कोण 5 घेतला तर वरची संख्या कोणाला जाईल? आता पूरक कोणाला. राईट, आतापर्यंत छेदातली संख्या पूरक कोणाला जात होती, कारण पूरक कोणाला चा प्रत्यय लागला होता. आता इथं त्या कोणाच्या म्हणले म्हणजे मूळ कोणाला चा प्रत्यय लागला, आणि ज्याला चा प्रत्यय लागला त्याला आपण छेदातली संख्या देत असतो. हे तुम्हाला आता सगळ्यांना माहित झालं असेल. चला, एकदा काढून घेतो. मूळ कोणाचं माप शोधूयात आपण, नंतर कोटी कोणाचं माप शोध ऑटोमॅटिक सापडणार आहे. एकदा मांडणी करून घेतो. सर, मूळ कोणामध्ये जर आम्ही पूरक कोण मिळवला तर किती झाला पाहिजे? 180 अंश झाला पाहिजे. हे आता आम्हाला माहित झालंय आणि तुम्हालाही माहित झालंय. सर, मूळ कोण किती घेणार? आता आम्ही 5x घेणार आणि पूरक कोण किती घेणार? 31x घेणार. आणि दोघांची बेरीज किती असली पाहिजे? 180 अंश असली पाहिजे. हे कशाहून शोधलं आम्ही? सर, मूळ कोणाच्या म्हणले म्हणून मूळ कोण 5 वरचं 31, दोघं मिळून किती होतात ते बघा आणि त्याला 180 ने भाग द्या. चला, शोधूयात आपण. 5 आणि 31 किती होतील? 36x. बरोबर किती? 180. x बरोबर 180 भागिला कोण? 36. x ने जर भाग दिला 36 5 180 होत असतात. डायरेक्ट लक्षात ठेवा. x ची व्हॅल्यू भेटली 5. सगळे उत्तर काढून घेऊया आपण. इथं मूळ कोण सुद्धा काढूयात, पूरक कोण सुद्धा काढूयात आणि कोटी कोण सुद्धा काढूयात. पण पूरक कोण आपण नंतर काढू. आपल्याला मूळ कोण काढून घेऊयात अगोदर, कारण आम्हाला काय शोधायचा? कोटी कोण शोधायचा. पूरक कोण आपण शेवटी काढूयात. पहिल्यांदा मूळ कोण शोधा किती अंशाचा आहे. बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक येतील. सर, इथपर्यंत आलं. आता आम्ही मूळ कोण शोधतोय. मूळ कोण शोधायचं असेल तर मूळ कोणाचं किती होतं? 5x होतं. लिहा 5x. आणि मग काय?
5 गुणिले x ची किंमत किती आहे सर, x ची किंमत सुद्धा 5च आले, मग 5 5 25 अंश. 25 अंश. 25 अंशाचा तुमचा कोणता कोण भेटला हो सर, सर 25 अंशाचा आमचा मूळ कोण भेटला. राईट, 25 अंशाचा आमचा मूळ कोण भेटला, म्हणून आता आम्हाला कोटी कोण शोधायला सांगला ना, आम्हाला 25 अंश आहे का ऑप्शन मध्ये, हा दिसते, डन करून येतं का, नाही, 25 अंशाचा मूळ कोण आहे, आपल्याला कोटी कोण विचारलाय, म्हणून कोटी कोणाचं सूत्र काय आहे सर, जर तुम्ही मूळ कोणामध्ये कोणता कोण मिळवला, कोटी, कोटी कोण, काटकोण वाचलाय तुम्ही, तसा कोटी कोण किती अंशाचा असतो, 90 अंशाचा असतो. हे आम्हाला तुम्ही आता स्टार्टिंगला सांगितलं. राईट राईट, ह्या गोष्टी परीक्षेला आपल्याला करायच्या नाहीयेत, हे आपण इथं समजून घेतोय म्हणून इथं आपल्याला करायच्यात. परीक्षा को, एग्जाम को ये आपल्याला करायचा नाहीये, है ना, ये आपल्या को करना नाहीये. चालतंय, मग मूळ कोण तुमचा किती आला, 25 अंशाला, तर इथं मूळ कोण 25 अंश लिहा. कोटी कोण किती आहे माहितीये का, x लिहा, आणि सॉल्व्ह केल्यावर किती भेटतं 90. किती छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय. आलं उत्तर, आलं उत्तर, आलं. सर हे प्लसचे 25 तिकडे गेल्यास मायनस, x बरोबर काय होईल 90 मायनस 25, आणि x बरोबर काय होईल मग 90 70 65. 65 अंशाचा तुमचा कोणता कोण होईल, 65 अंशाचा x म्हणजे आम्ही काय म्हणलं होतं, कोटी कोण. कोटी कोण, कोटी कोण, म्हणून आपल्या प्रश्नाचा आन्सर 65 65 65 65 ऑप्शन नंबर 1. जमलंय, बहुत बडे सतीश, जमलंय. 55 नाही रे, वजाबाकी चुकवली का, परत सांगू, परत सांगू, परत सांगतो, ऐका 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 ऐका. एका कोणाचा पूरक कोण हा त्या कोणाच्या म्हणजे मूळ कोणाच्या 31/5 पट आहे, म्हणून मूळ कोण 5, पूरक कोण 31, दोघांची बेरीज केली 180 आली पाहिजे पूरक कोणामध्ये. राईट, 36 ने 180 ला भाग दिला, x ची व्हॅल्यू भेटली 5, याच्यावर आपण मूळ कोण शोधला, 5 5 25. 25 अंशाचा मूळ कोण आहे, इथपर्यंत तर कोणाला काही अडचण नसेल, बिलकुल काही अडचण नसेल, एकदम सर्व क्लिअर आहे, खतरनाक क्लिअर झालाय, याच्यात काही विषयच नाहीये असं गृहीत धरायला हरकत नाहीये. चालतंय, समजलं, एकदम बढिया समजलं, डन झालं. चालत, आता पुढची गोष्ट काय, सर आम्हाला विचारलं त्या कोणाचा कोटी कोण किती आहे. आता मूळ कोण आम्हाला भेटलाय, मग मूळ कोण अधिक कोटी कोण किती आहे असतो 90 असतो, मग मूळ कोणाचं माप किती ठेवलं 25, कोटी कोण किती आहे माहित नाही ते शोधायचं, म्हणून x बरोबर कोटी कोण आल्याच्या नंतर 90, इथं पूरक कोण असलं की 180 घेतो, कोटी कोण असल्यावर 90 घेतो, मग हे 25 इकडे गेले मायनस 90 मायनस 25 65 अंश. 65 अंशाचा कोणता कोण असेल, कोटी कोण असेल असेल असेल. एकदम डन, विषय खलास, डोक्यामध्ये फिट झालं. तरी मी तुम्हाला म्हटलं होतं पूरक कोण सुद्धा आपण शोधूयात. सांगा बरं पूरक कोण किती असेल, मग या प्रश्नाचा आन्सर लिहित असताना तुम्ही पूरक कोण किती लिहिणार आहात, पूरक कोण तोंडी काढा, पूरक कोण काय, पूरक कोण किती येईल सर, पूरक कोण आणि मूळ कोण यांची बेरीज 180 आहे. डायरेक्ट आम्ही करायचं म्हणलं तर 180 मधून आम्ही कोणता कोण वजा करणार, मूळ कोण वजा करणार, मूळ कोण 25 आला होता सर, 180 मधून 25 गेले, आता 80 मधून 20 गेले 60, 155 अंशाचा आमचा कोणता कोण असेल, पूरक कोण असेल, पूरक कोण असेल आणि पूरक कोण असेल. समजतंय, मूळ कोण भेटला की बाकी दोन्हीच्या दोन्ही कोण ऑटोमॅटिक येतात, ऑटोमॅटिक येतात आणि ऑटोमॅटिक येतात असं म्हणायला काहीही हरकत नाही. सर्वांना एकदम बेस्ट, एकदम बेस्ट आणि एकदम बेस्ट जमलं असेल असं गृहीत धरूयात. यस, चालतंय, कमेंट टाकायची पटापट पटापट पटापट, डन व्हायला करायचं. असे प्रश्न मजा येतात आहे ना, असे प्रश्न आल्यानंतर एक्झामला काहीच आठवत नाही, पण आता तुम्ही आठवणाऱ्यामध्ये असले पाहिजे, असे प्रश्न सॉल्व्ह करणाऱ्यामध्ये असले पाहिजे, तुमचे प्रश्नांची उत्तरं आली पाहिजे. यस, बहुत बढिया, बेस्ट. चला बघत काय करता तर घ्या घ्या. बघा कुठं विचारलाय, वर्धा चालकला विचारलाय, म्हणजे पोलीस भरतीचा हा प्रश्न आहे. टीईटी वाल्यांना तर हा असे प्रश्न खूपच येतात. राईट, चला सोडवा. एका कोणाचा पूरक कोण हा त्या कोणाच्या, इथं पण बघा तसाच प्रश्न, फक्त रचना बदलली ना. एका कोणाचा पूरक कोण त्या कोणाच्या म्हणजे कोणत्या राज्यांनो, मूळ कोणाच्या 7/3 पट आहे, तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती. फक्त मागच्या प्रश्नात आणि या प्रश्नात काय बदल आहे, मागच्या प्रश्नात आणि या प्रश्नामध्ये फक्त संख्या बदल आहे, शब्द रचना बाकी जशाच तशी आहे, कन्सेप्ट सुद्धा जशाच तशी आहे, प्रोसेस सुद्धा जशाच तशी आहे. काम करायचं, आन्सर काढणं चालू करायचं. करा, कमेंट करा पटापट 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 करा पटापट. माझी मांडणी होईपर्यंत तुमचा आन्सर रेडी पाहिजे. अधिक
कोटीने. अगोदर पूरक आहे ना, पूरक बद्दल माहिती दिली ना, मग पूरक वरूनच घ्यावं लागेल. मी उत्तर काढतच नाही, तुमच्याकडून मला अपेक्षा आहे, काढा पटकन. काढा रे काढा रे काढा रे राजांनो, पटापट काढा. मला अपेक्षा तुमच्याकडून आहे, मी नाही काढणार आहे त्याचं उत्तर. वाह वाह, मस्त मस्त मस्त. 36 36 36 आले बऱ्याच जणांचा. चलो करेंगे, सॉल्व करेंगे. बरं मला सांगा, इथं जर मी कोटी कोण हे त्या कोणाच्या म्हणलं असतं तर मग तुम्ही अगोदर कोटी कोणावरून काय काढला असता, मूळ कोण काढला असता. पण आता इथं पूरक कोणाच्या म्हणलं, थोड्या वेळात आपण कोटी कोणाकडे जाणार आहोत, त्यावेळेस अजून भारी जमेल जमेल जमेल. चालेल, बहुत बढिया. चेतननं सर्व काढून ठेवलंय, मूळ कोण काढला, पूरक कोण काढला, कोटी कोण काढला, सगळं काढलं. चला ऐका सर, एका कोणाचा पूरक कोण हा त्या कोणाच्या म्हणजे मूळ कोणाचा, मूळ कोण 3 घ्यावं लागेल आणि पूरक कोण किती घ्यावं लागेल, 7 घ्यावं लागेल. राईट सर, मूळ कोण 3 म्हणजेच 3x, पूरक कोण 7 म्हणजेच 7x, बरोबर किती 180 अंश. बोला सर, 7 आणि 3 किती होतात, हो 10x होतात, बरोबर 180 अंश. जशाच तसे x ची व्हॅल्यू जर आम्ही काढली तर हे 180 इकडे जशाच तसे, प्लसचे 10 इकडे गेले, मायनस. एकदम गरिबी सांगायला राजांनो, 0 0 कटला, किती होतील 18. x ची व्हॅल्यू भेटली 18. किती गरिबी आहे. जर कोणी नवीन सुद्धा असेल आणि फर्स्ट टाइम जरी पाहत असेल तरी त्याला 100% कळेल असं सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. तर तुम्हाला हे भारी समजते असं गृहीत धरायला काहीही हरकत नाही. चालतंय, डन. आता याच्यावरून मूळ कोण आपल्याला पहिले शोधणं आवश्यक आहे, कारण मला कोटी कोण शोधायचं आहे. तुम्ही काय म्हणणार सर, मूळ कोण बरोबर, मूळ कोण काय होता सर, मूळ कोण 3x होता, शोधा 3x. मग सर 3 बरोबर, सॉरी 3 गुणिला x ची किंमत 18, 18 तरी किती होतात 54, 54, 54. 54 अंशाचा कोणता कोण भेटला तुम्हाला, 54 अंशाचा मूळ कोण भेटला. सर 54 अंशाचा मूळ कोण भेटला असेल तर आम्हाला मूळ कोण नाही विचारला, 54 आहे का ऑप्शन मध्ये, हो सर राईट करून येतो, चुकलं की मग राजा. आपल्याला काय विचारलं, त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती, कोटी कोण विचारला. मग कोटी कोण विचारला असेल तर काय करणार आपण, सर आता शॉर्टकट मध्ये लिहितो, मूळ पण नका जाऊ द्या, तुम्हाला एकदम कन्सेप्ट परफेक्ट नोट्स देतो PDF, त्यामुळे लोड घेऊ नका. मूळ कोणामध्ये कोणता कोण मिळवला, कोटी कोण मिळवला, तर ते काय होत असतं सॉरी 90 अंश होत असतं. राईट सर, मूळ कोण किती आहे, 54 अंशाचा आहे. सर परीक्षेला असंच करत बसू का, आर नका करू राजा, 90 मधून 54 वजा कर, राहिलेलं कोटी येत असतं. परीक्षेला डायरेक्ट असं करायचं, पण आता संकल्पना तुम्हाला परफेक्ट करून द्यायच्यात मला, त्यामुळं मी हे सगळं करतोय. तुम्ही डायरेक्ट करा ना, 90 मधून 54 गेले, राहिले जे 36 काय असणार आहे, कोटी कोण असणार आहे, डायरेक्ट करू शकता. पण आम्हाला संकल्पना काय सर, कोटी कोण x म्हणा, बरोबर किती 90, x बरोबर 90 जशाच तसे, प्लसचे 54 तिकडे गेल्यास मायनस 54, x बरोबर किती 36 36 36 अंशाचा कोण आहे, कोटी कोण आहे, कोटी कोण आहे. जम्या आया, आन्सर आया, संकल्पना क्लिअर. खूप जणांच्या कमेंट यायला लागल्या, बरोबर आहे म्हणजे तुमचे आन्सर बरोबर 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 येत आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आता तुमच्यासाठीच एक वर्क म्हणून किंवा होमवर्क म्हणून आहे का, एकदा कोटी कोणाचा आन्सर एकदा टिक करूयात, किती 36 अंश. तुमच्यासाठी वर्क म्हणून काय मी प्रश्न ठेवाल, पूरक कोणाचे माप किती, पूरक कोण किती अंशाचा असेल तुम्ही काढायचं. साधं सिंपल आहे, मूळ कोण भेटलेला आहे, मूळ कोणामध्ये पूरक कोण मिळवल्यावर एवढं असतं, वजा करून उत्तर लिहून टाकायचं, विषय खलास. ही संकल्पना आता डोक्यामध्ये फिट आणि फिट झाली असेल असं म्हणायला काहीही हरकत नाही. बोला बरं एकदा, सर्वांनी बोला. डन झालं, एकदम डन झालंय, परफेक्ट डन झालंय, विषय खलास करायचा इथं. आता तर सध्या तर आपण फक्त पूरक कोणाबद्दल बोलले, आता आपल्याला कोटी कोणाकडे जायचंय, कोटी कोणाबद्दल सुद्धा बोलायचंय. राईट, नंतर त्या दोघांचे मिक्स प्रश्न सुद्धा आपल्याला पाहिजे, खूप सारा आहे, खूप डिटेलमध्ये आहे, याच्यावरचा 1 मार्क आपला फिक्सच करून टाकायचा. यस यस, चलो भाई. नंतर तुम्हाला ही PDF देणार आहे, त्यामुळे जास्त लोड नाही घेतला तरी चालेल, प्रश्न नाही लिहिलं तरी चालेल, टेलिग्रामला टाकतो, बॅच मध्ये सुद्धा टाकतो. हा, या प्रश्नाकडे, एक कोण त्याच्या कोटी कोणाच्या, व्यवस्थित आहे का शब्द, काय आला, कोटी कोणाच्या 5 पट आहे, तर त्या कोणाचे माप किती. आतापर्यंत प्रश्न आपण पूरक कोणावर होते, नंतर मूळ कोणावर आलो, तिथून कोटी कोणावर आलोय, आणि पुढे आता आपल्याला जात राहायचंय.
राईट. किती भारी 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 कॉन्सेप्ट बदलत बदलत चालली बघा आता. सर कोटी कोणाच्या पाचपट म्हणले म्हणजे कोटी कोण नाच्या म्हणले म्हणून 5 नाही घ्यायचं, 5च्या छेदात काय असतं 1 असतं, म्हणून कोटी कोण किती घ्यायचा 1 गृहीत धरायचा. पण त्या अगोदर एक गोष्ट माहिती आहे सर तुम्हाला? हो सर. काय? जर आम्ही मूळ कोणामध्ये कोणता कोण मिळवला? कोटी कोण मिळवला. कोटी कोण मिळवला तर आम्हाला बेरीज किती भेटते? 90 अंश भेटते. सर तुम्ही आतापर्यंत ते 180 अंश घेत होते. अरे तिथं पूरक कोण आपण पाहत होतो. तिथं कोणता कोण पाहत होतो आपण? पूरक कोण पाहत होतो. आता कोणता कोण पाहिलोय? कोटी कोण. इथं कोटी दिले तर आम्हाला कोटी 90च घ्यावं लागेल. समजते? एकदम विषय खलास होते, डन होते, भारी जमते, भारी जमते. सर मूळ कोण किती घेणार? कोटी कोणाच्या म्हणले म्हणजे कोटी कोण आम्हाला x घ्यावं लागेल आणि मूळ कोण किती गृहीत धरावं लागेल? 5x घ्यावं लागेल. दोघांची म्हणून बेरीज किती घ्यावं लागेल? 90. बोला सर 5x आणि x किती होतात? 6x होतात. बरोबर किती? 90. x बरोबर काय होते? 90 भागीला 6. अरे x ला जर 90 ला जर 6 ने भाग दिला 15 सकी 90 म्हणत असतो म्हणजे x ची व्हॅल्यू भेटली 15 15 15. आणि याच्याहून आम्हाला भेटलंय ना काय विचारलं? सर कोटी कोण x होता म्हणजे कोटी कोण भेटला. म्हणून कोटी कोण किती होईल? x मानला होता तर कोटी कोण होईल 15 अंश. पण मूळ कोण काय मानला होता? 5x मानला होता. म्हणून मूळ कोण काय? मूळ कोण किती असेल? किती असेल? किती असेल? सर तो 5x होता. मग काय 5 गुणिला x ची व्हॅल्यू किती आली? 15. करा पटापट 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 पटापट. 75 अंश 75 अंश आणि 75 अंश खतम. सर त्या कोणाचे म्हणजेच मूळ कोणाचे माप 75 अंश 75 अंश आणि 75 अंश असेल. एकदम फिट. आता बघा, आता मी तुम्हाला इथून पुढचं नाही शिकवलं तरी सुद्धा तुम्हाला येणार आहे. मग शिकवूच नको असं आहे का? नाही सांगतो तरी पण सांगा बरं, कमेंट करा बरं. इथं जर मी असा प्रश्न विचारला असता, एक कोण त्याच्या कोटी कोणाच्या 5 पट आहे तर त्या कोणाच्या पूरक कोणाचे माप किती? काय विचारलं मी? त्या कोणाच्या पूरक कोणाचे माप किती? त्या कोणाच्या पूरक कोणाचे माप किती? सांगा 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 सांगा. करा पटकन, करा पटकन. काय करता बघू द्या मला, दाखवा किती कन्सेप्ट क्लिअर झाल्या. फेकून मारा एकदा कमेंट मध्ये, मारा पटापट. पूरक कोणाचे माप किती सांगा. असं जर विचारलं असतं त्या कोणाच्या पूरक कोणाचे माप. बहुत बढ्या बहुत बढ्या. SP सतीशराव, चेतन नाही चेतन वजाबाकी चुकली का? टायपिंग मध्ये चुकलं? टायपिंग मध्ये चुकलं असेल. सर पूरक कोणामध्ये मूळ कोण मिळवला तर 180 येत असतं. जो मूळ कोण मिळवला होता तो मूळ कोण आम्ही वजा करतो. मूळ कोण 75 आलाय ना. हा मूळ कोण किती आलाय? 75. वजा केला 180 मधून 75 गेले किती राहतात? 105 अंशाचा काय असेल पूरक कोण. जर आणि तर वाल्या गोष्टी सुद्धा आपल्याला माहित असल्या की सगळं आपलं फिट फिट आणि फिट्ट होतं. चालतंय, समजते, एकदम भारी. खूप जणांचा आन्सर आलाय. अविनाशराव, दिगंबरराव, मजा येईल. आता मी सांगतो तुम्हाला, तुम्ही एखाद्या पुस्तकामध्ये जर ह्या संकल्पना पाहिल्या असेल तर एवढं किचकट पद्धतीने दिलेलं आहे ना असं मला वाटते बरं का. तुम्हाला जर सोपं वाटत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, बेस्ट आहे. पण आता संकल्पना क्लिअर झाल्याच्या नंतर त्या पुस्तकातल्या किंवा कुठल्या परीक्षेला विचारलेले प्रश्न तुम्ही सोडवून पहा. इझी आणि इझी तुमचे सॉल्व्ह होतील अशी अपेक्षा आहे. चालेल, घ्या बघा 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 पुढचा प्रश्न सोडवा. माझं उत्तर येईपर्यंत तुमचं उत्तर असं रेडी ठेवा. एक कोण त्याच्या कोटी कोणाच्या, इथं पण तसंच आहे, कोणाच्या कोटी कोणाच्या. च्या म्हणले म्हणजे इथं छेदात काही नाही, एक असतो. कोटी कोण x 9 पट आहे तर त्या कोणाचे माप किती? इथं सुद्धा मूळ कोणाचं माप विचारलं. चला घ्या पटकन घ्या. मूळ कोण काढा पटकन. मी हे परत परत याच्यासाठी लिहितो हे तुम्हाला पाठ व्हावा, नाहीतर मी तुम्हाला तोंडी सांगला असतं मग तुम्हाला लय भारी वाटलं असतं. बस विकी सर म्हणजे भारी भारी आहेत असं वाटलं असतं. पण मला त्याच्यावर नाही आवश्यकता. मला काय आवश्यकता आहे? तुमच्या डोक्यामध्ये हे फिट व्हावं म्हणून मी परत परत लिहितोय. ते लिहिण्याची काय गरज आहे? मूळ कोणामध्ये कोटी कोण मिळवल्यास किती अंशाचा होतो? 90 अंशाचा. समजलंय? बोला, जमलंय? पॉइंट मध्ये 81.9. अच्छा 81 आणि 9 असं म्हणायचं का तुम्हाला? अच्छा अच्छा, छान छान छान, बहुत बडे दिगंबरराव. चला चला चला, आले 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 आले. सर कोटी कोणाच्या म्हणले म्हणजे कोटी कोण x आणि मूळ कोण किती? x 9x. बरोबर किती? 90. आता तोंडी करा. 9x आणि x किती होतात? 10x. तुम्ही हे तोंडी करू शकता. ठीक आहे, 10 ने भाग दिला 9 आला, 9 ने डायरेक्ट
9 9 81 81 मूळ कोण कोटी कोण 9 अंशाचा असंही करू शकतो, काय हरकत नाही ना. पण चला गरिबी गरिबी दाखवत आपण कशाला लगेच श्रीमंती दाखवायची नाही. राईट, किती 0 0 कटला 9. एक्स बरोबर 9. आम्हाला कोणता विचारला? मूळ कोण विचारला. कोटी कोण जर विचारला असता तर म्हणून कोटी कोण बरोबर किती अंश? अंश. म्हणून मूळ कोण बरोबर किती अंश? किती अंश सर? 9x आणि x ची व्हॅल्यू किती भेटली? 9च. 9 9 81 अंश 81 अंश 81 अंश. बेस्ट. नाही ना नाही ना नाही ना 99 नाही येणार अविनाश. पूरक कोण सांगा मग, पूरक कोण किती येईल? पूरक कोण किती येईल? 99 झाला. 99 झाला. आला 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 आला. सर आम्हाला जर पूरक कोण इथं शोधायचा असेल तर पूरक कोण बरोबर आम्ही काय करणार? सर पूरक कोण आणि मूळ कोण यांची बेरीज 180 असते. 180 मधला मूळ कोण वजा केला किती? सर 80 80 कटले वरचा एक म्हणजे 99. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. विचारला असता तर, जर आणि तर. बरोबर बरोबर बरोबर. एकदम बेस्ट एकदम बेस्ट एकदम बेस्ट. बहुत बडा. आता याला डन 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 करायला काही हरकत नाही. बोलायचंय, कमेंट टाकायचे. एकदम बेस्ट डन झालाय. विषय खल्लास झालाय. एकदम परफेक्ट डन झालाय. बोला. भारी डन होते. कमेंट करा कमेंट करा कमेंट करा. करा बरं कमेंट. कमेंट करो भाई, कमेंट करो. राईट. नवी मुंबई आयुक्त 2023 पोलीस भरतीचा प्रश्न. राईट. पण हा प्रश्न खूप वेळेस फिरलेला आहे. राईट, त्यामुळे लक्षात ठेवायचं. एका कोणाचे माप त्याच्या कोटी कोणाच्या मापाच्या चौपट आहे. तर कोटी कोणाचे माप विचारले. आतापर्यंत आपल्याला मूळ कोणाचं माप विचारत होते. कोणाचं माप विचारत होते? मूळ कोणाचं. आता आपल्याला कोटी कोणाचं माप विचारले. हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे. राईट. कुठल्या परीक्षेला आलाय डझंट मॅटर. त्याचं महत्व किती आहे, त्याची संकल्पना किती भारी आहे ते महत्वाचं आहे. राईट. त्यामुळे ही संकल्पना लक्षात ठेवा राजांनो. राईट. एका कोणाचे माप त्याच्या कोटी कोणाच्या मापाच्या चौपट आहे. तर त्या कोटी कोणाचे माप काढा. दोन्हीच्या दोन्ही ऑप्शन मध्ये असेल. जर कोटी कोण नाव आलं की आम्हाला एवढं माहित आहे, मूळ कोण, मूळ कोणामध्ये आम्ही कोणता कोण मिळत असतो? कोटी कोण मिळत असतो. बरोबर काय होत असतं? 180 ना. हो सर 180 180. बस जमलं मग, कार्यक्रमच झाला. कोटी कोण म्हणले की 90 अंश आणि पूरक कोण म्हणलं की 180 अंश. बहुत बड्या चेतन. भारी जमलं. एकदम एकदम भारी जमायला लागलाय. विषय खलास व्हायला लागलाय. चालतंय. घ्या घ्या घ्या. सर एका कोणाचे माप त्याच्या कोटी कोणाच्या मापाच्या चौपट आहे. म्हणजे कोटी कोण x, तर हा चौपट म्हणजे किती x? 4x. दोघांची बेरीज किती आली पाहिजे? 90 आली पाहिजे. जमलंय. भारी जमलंय. विषय भारी झाला. विषयच हार्ड झाला. 4x आणि x किती होतात? 5x. बरोबर किती? 90. x बरोबर 90 भागीला 5 आणि x ने 18 5 90 म्हणत असतो. हे तोंडी आलं पाहिजे. x ची व्हॅल्यू भेटली 18 18 18. आता याच्यावर आपल्याला दोन्ही काढूयात. आपण नाही विचारले तरी पण काढू. जर आम्हाला कोटी कोण विचारला तर कोटी कोणाचं माप किती होईल? 18 अंश 18 अंश 18 अंश. जे की आपल्याला तेच विचारलंय, कारण कोटी कोण आपण x गृहीत धरला होता म्हणून तो 18 अंश. खतम. आणि आम्हाला ही कोटी कोणाचं माप विचारलं 18 अंश. आणि जर राजांनो मला इथं मूळ कोणाचं माप विचारलं असतं, थोडंसं याला इकडे घेऊयात. जर मला मूळ कोणाचं माप विचारलं असतं तर काय करूयात? काय करूयात सांगा. मूळ कोण किती आला असता? सर तुम्ही मूळ कोण इथं मांडला होता 4x. म्हणला होता 4x. मग 4 गुणिला x ची व्हॅल्यू किती आलेली आहे? x ची व्हॅल्यू 18. 18 चोक 72 अंश 72 अंश 72 अंश. जमलंय. भारी जमलंय. विशेष हार्ड झाला. यस. मूळ कोण 72. बरं 72 आणि 18 ची बेरीज किती आली पाहिजे? 90. त्याच वेळेस आमचा याचं कसं असेल? बरोबर बरोबर आणि बरोबर असेल असं आपल्याला म्हणावं लागेल. सर्वांना जमतंय. पूर्ण संकल्पना क्लिअर झाल्या. एकदम भारी क्लिअर झाल्या. काहीही हरकत नाही. एकदम भारी क्लिअर झाल्या असं म्हणायला चालेल चालेल चालेल. चला सोडवा हा प्रश्न सोडवा बरं.
बघूया तुम्ही काय करता. तर मी नाही संकल्पना समजून सांगल्या, पण असे प्रश्न पूरक कोणामध्ये घेतले, ह्या संकल्पना तुमच्या क्लिअर झाल्या असेल असं म्हणायला काही हरकत नाही. सोडवा आता हा प्रश्न, तुम्ही सोडणार आहात. सोडवा पटापट. सर एक कोण त्याच्या कोटी कोणाच्या, कोणाच्या म्हणले कोटी कोणाच्या, ज्याला च्या म्हणले त्याला खालची संख्या द्यायची, म्हणजे वरची संख्या आता राहिलेलं कोण आहे, मूळ कोण. मूळ कोणाला जाईल, मूळ कोण किती होईल, 4 आहे. तर त्या कोणाचे माप किती, त्या कोणाचे माप किती, त्या कोणाचे माप किती असं आपल्याला विचारलंय. राईट, सॉल्व करू बाई. त्या कोणाचे माप किती विचारले आपल्याला, आलं पाहिजे, जमलं पाहिजे. चला सर कोटी कोण म्हणले, पटापट मांडणी करा, शॉर्टकट मध्ये मांडणी करूयात. मूळ कोण प्लस कोटी कोण बरोबर किती, बरोबर 90 अंश 90 अंश 90 अंश. सर कोटी कोणाच्या 4/5 पट, म्हणजे कोटी कोणाला खालची संख्या दिली 5x, मूळ कोणाला 4x द्यावं लागल, बरोबर किती 90 90 90. जमलाय, भारी आलाय, एकदम भारी जमलाय. राईट सर 4x आणि 5x दोघांची मिळून बेरीज किती होते, 9x होते, बरोबर किती असेल 90 90 90. x बरोबर 90 भागिले किती 9, x बरोबर किती भेटलं 10 10 10 10. आपल्याला कोणत्या कोणाचं माप विचारलंय, आपल्याला विचारलं मूळ कोणाचं माप. दोघांची काढून घेऊ आपण इथं, कोटी कोणाचं सुद्धा काढूयात आणि मूळ कोणाचं सुद्धा काढूयात. चला पहिल्यांदा आपण मूळ कोणाचं शोधूयात, कारण आपल्याला मूळ कोण विचारलंय, मग तेवढंच काढूयात आपण, बाकीचं नंतर काढूयात. पहिले जेवढं विचारलं तेवढं, बाकीचं नंतर. मूळ कोण किती आहे, 4x आहे, लिहून टाका 4x. मूळ कोण किती 4x. मांडा, x ची किंमत 10, नाही करायची गरज ना, 4 गुणिले 10 बरोबर 40 अंशाचा कोणता कोण असेल आपला, मूळ कोण. कोण, आणि हेच आमचं आन्सर, कारण आम्हाला विचारलाय प्रश्न तोच. तोंडी सुद्धा काढू शकता, 10 आणि याला गुणलं 4 × 40, 10 आणि याला गुणलं 4 × 5 = 50, कोटी कोण किती त्याला 50 अंश, मूळ कोणाला 40 अंश. डायरेक्ट काढू शकता. याच्यावर पूरक कोण सुद्धा तुम्ही डायरेक्ट काढू शकता, पण समजून घेतोय म्हणून मी सगळं लिहून दाखवतोय, डिटेल मध्ये करून दाखवतोय. नाही नाही नाही, हा पूरक कोण, बरोबर बरोबर बरोबर. कोण आहे, डॅझलिंग परिनिशा. अरे कुठल्या देशातलं नाव आहे, डॅझलिंग परिनिशा. तुमचं नाव टाका, एकदा मला कमेंट टाका. कोणी घेतली बॅच, फॉरेनचे तर नाहीत ना, फॉरेन पण आपली बॅच करायला लागली काय, मग नाव टाका एकदा, ओरिजिनल नाव टाका. चला कोटी कोण शोधूयात आपण. सर कोटी कोण बरोबर काय मानला होता, कोटी कोण, कोटी कोण मानला होता 5x. 5 गुणिला x ची किंमत किती आहे 10, किती अंशाचा आला 50 अंश 50 अंश 50. परीक्षेला हे करत बसायचंच नाहीये आपल्याला, परीक्षेला तुम्ही डायरेक्ट आन्सर काढायचे, मी आता जे सांगितले ते. चालतंय, एकदम भारी, विषय खल्लास. जमलं जमलं जमलं. सर्व संकल्पना सर्व संकल्पना सर्व संकल्पना तुमच्या क्लिअर झाल्या असेल असं गृहीत धरायला काही हरकत नाही. आता एक स्टेप इथं वाढली, एक स्टेप इथं वाढली. आता हा आला पाहिजे कर्नाटक. मग तुम्ही मराठी भाषा समजते ना तुम्हाला कांबळे मॅडम? चला, एका कोणाचा कोटी कोण हा त्या कोणाच्या 203 पट आहे. तर त्या कोणाच्या कोणत्या कोणाचं विचारलं बघा आता, पूरक कोणाचे मापशोध विचारले आपल्याला आता. यस यस, मग काही अडचण नाही, चालेल चालेल चालेल. चला, एका कोणाचा कोटी कोण त्या कोणाच्या अरे त्या कोणाच्या म्हणले, मग च्या वाला 3, पण 3 द्यायचं कोणाला, कोटी कोणाला देणार का नाही. त्या कोणाच्या म्हणले म्हणजे मूळ कोणाच्या, मूळ कोणाला 3 द्यावं लागल,
आणि कोटी कोणाला 2 द्यावं लागेल. समजते? भारी, लक्षात राहते, एकदम बेस्ट, बहुत बडे चेतन. पण चेतन तुमचा आन्सर ऑप्शन मध्ये तर नाहीये, म्हणजे तुमचं चुकलं असेल नाही तर मग ऑप्शन चुकलं असेल. काय होतंय बघूयात आपण. चला, पूरक कोणाचं माप शोधायचं आपल्याला. पूरक कोणाचं विचारले तुम्ही, मूळ कोणाचं काढलं असेल बघा. चला सर बघा, सर मूळ कोणामध्ये जर कोटी कोण ऍड केला तर बेरीज किती होणार आहे? 180? नाही सर, कोटी कोण म्हणल्यावर 90 अंश. आता आम्हाला पाठ झालाय आणि पाठ झालाय. काहीच कन्फ्युजन नाही, एवढं तुम्ही सांगलंय असं म्हणायला काहीही हरकत नाही. बहुत बडा सतीश राव. सर कोटी कोण हा त्या कोणाच्या 2/3 आहे, म्हणजे कोण 3x आणि कोटी कोण 2x, म्हणजे मूळ कोण 3x आणि कोटी कोण 2x बरोबर किती? 90. पटापट करा सर. 3x आणि 2x 5x बरोबर 90. x बरोबर 90 भागीला 5, 5 ना 90 ला भाग दिला 18 अंश. x ची व्हॅल्यू भेटली 18. आता आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच काढू. मला सांगा, तुम्हाला इथं कोटी कोणाचं माप काढणं आवश्यक आहे का? काही आवश्यकता नाही. मूळ कोणाचं माप शोधायचं आणि मूळ कोणाहून कोणता कोण शोधायचा? पूरक कोण शोधायचा. राईट, म्हणून आपण पहिल्यांदा मूळ कोण शोधूयात. तोंडी करायचं असेल तर 18 गुणिले 3 करा, 18 त्रिक 54 अंशाचा मूळ कोण भेटला. आणि पूरक कोण शोधायचं असेल तर सर 180 मधून 54 अंश वजा केले, काय भेटेल आम्हाला? पूरक कोण भेटेल 126 अंश. झालं. तोंडी करू शकतो. नाही सर आम्हाला तोंडी, आम्ही नवीन आहोत, ज्ञानाने कॅल्क्युलेशनने गरीब आहोत, आम्हाला थोडंसं परफेक्ट सांगा. परफेक्ट सांगतो, पहा, समजून घ्या. सर काय म्हणलं आम्हाला? मूळ कोण शोधायचं अगोदर. मूळ कोणाला आम्ही काय म्हणलं होतं? मूळ कोणाला आम्ही 3x म्हणलं होतं. राईट, 3x. 3 गुणिला x ची व्हॅल्यू किती आहे? 18. 18 1 18, 18 2 36, 18 त्रिक 54 अंश. 54 अंशाचा आम्हाला कोणता कोण भेटला? सर आम्हाला 54 अंशाचा मूळ कोण भेटला. भारी भारी भारी, जमलं असं म्हणायला काहीही हरकत नाही. चालेल सर, मूळ कोण भेटला. आता आम्हाला विचारलं पूरक कोण. मूळ कोणावरून आम्हाला पूरक कोण शोधता आला पाहिजे. शॉर्टकट मध्ये लिहितो सर, मूळ कोणामध्ये जर आम्ही पूरक कोण मिळवला आमची बेरीज किती होत असते? 180 अंश होत असते. तसं तर तोंडी तुम्हाला आन्सर काढून दाखवलं. मूळ कोण आलेला आहे सर 54 आणि आम्हाला पूरक कोण काढायचा? x बरोबर किती? 180 अंश. म्हणून काय? x बरोबर 180, हे प्लसचे 54 तिकडे गेल्यास मायनस 54 होतील. मला सांगा x बरोबर 180 मधून 50 गेले 130, वर्ष 4 गेले 126. 126 अंशाचा कोणता कोण होईल तुमचा? पूरक. खतम 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 खतम. जमलाय आहे ऑप्शन मध्ये. यस, ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. अविनाशने डायरेक्ट कोटी कोण सुद्धा सांगून दिला, पूरक कोण सुद्धा सांगला आणि मूळ कोणाचा तर ऑलरेडी आन्सर सांगितलेला आहे. आता इथे जर मी विचारलं असतं कोटी कोण किती अंशाचा आहे, मूळ कोण 54, बरं नका जाऊ द्या, त्याची काही गरज नाही. एक्स भेटले, कोटी कोण 2 गुणिले x, 18 2 36 झाले. डायरेक्ट सुद्धा आला असता. अच्छा, चेतन चुकलं होतं का? हा, कॅल्क्युलेशन मध्ये चुका नाही करायच्या. जमलंय, भारी, येते. संकल्पना क्लिअर व्हायला पण अजून भारी जाणार आहे. आपण लेक्चर थोडंसं लांबवूयात. आपण ही संकल्पना खतमच करून टाकूया लेक्चर मध्ये. आपल्याला 1 तासाच्या वर जरी गेलं तरी चालत. ही संकल्पना इथंच खतम करू. राईट, या लेक्चरला थोडंसं लेंदी करूयात, थोडंसं लांब करूयात, पण याच्यामध्ये कुठलीच अडचण राहायला नकोय असं करूयात. चालेल? चला. बरं सोडवा. ऐकायच्या नंतर अजून एक प्रश्न नाही. होमवर्कला ठेवायचं का, प्रॅक्टिसला ठेवायचं का? बरं नका, जाऊ द्या, घ्या इथं सोडा. एका कोणाचा कोटी कोण हा त्या कोणाच्या 5/13 पट आहे. त्या कोणाच्या म्हणजे ज्याला च्या प्रत्यय लागला 13 खाली. आता मी नाही सांगत, तुम्ही सांगा, बघतो कोणाचा आन्सर येते. कोणाचं काय ते मी नाही सांगत, तुम्ही बघा. तर त्या कोणाच्या कोणाच्या डायरेक्ट मला जे आन्सर आहे का ते आन्सरच कमेंट मध्ये टाका. फक्त जेवढा आन्सर आहे का तेवढा आन्सरच मला एकदा कमेंट मध्ये टाका. बाकीचा विचार आपण नंतर करतो. हा तिसराच क्लास आहे. भूमितीची जी बॅच आहे आपली, लाईव्ह बॅच चालू केलेली आहे आपण 11 नंबरची, तिचा हा तिसराच क्लास आहे. धन्यवाद. 165 आले आहे का ऑप्शन मध्ये? 165 165 नाही चेतन,
काय चुकवताय? वजाबाकी चुकवली का? 5 5 5 वाले 3 ऑप्शन दिसले मला इथे. यस 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 यस. सोडवा बरं, सोडवा बरं. शॉर्टकट मध्ये लिहूया. मूळ मध्ये जर आम्ही आता कोटी मिळवला तर आम्हाला काय होत असते? 90 अंश भेटत असते. एकशे 15 आहे ऑप्शन मध्ये, आहे 1 नंबर ऑप्शन दिसते 115. चालते चालते. चला काढूयात काढूयात काढूयात. पहा इकडे पहा इकडे पहा इकडे. एका कोणाचा कोटी कोण त्या कोणाच्या म्हणजे मूळ कोणाच्या. मूळ कोण 13 असेल तर कोटी कोण 15 घ्यावा लागेल. राईट. म्हणजे मूळ कोणला जर आपण 13x म्हणलं तर कोटी कोणला 5x आणि दोघांची बेरीज किती आली पाहिजे? 90 अंश आली. कोटी म्हणले म्हणून 90. पूरक म्हणलं असतं तर 180 घेतलं असतं. इथे 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 बरं का. ठीक आहे. चला काढा x ची व्हॅल्यू काढा अगोदर. 13 आणि 5 18x बरोबर 90 अंश. x बरोबर 90 भागिला 18. x बरोबर 18 पंचे 90 होतात का रे? हो सर. x ची व्हॅल्यू भेटली 5 5 5. पण इथं कोटी कोण काढत बसता का? नाही. इथं आम्ही फक्त डायरेक्ट कोणतं कोण काढणार? मूळ कोण. तोंडी करायचं आम्हाला. सर 5 मूळ कोणाला आम्ही 13x म्हणलं होतं. 13 5 65. 65 अंशाचा मूळ कोण. आम्हाला काढायचं पूरक कोण. 180 मधून कोणाला वजा करणार? 65 ला. 180 मधून 65 वजा करा. 115 आलं. संपलं. तोंडी इथून पुढचं. पण जर आपली प्रॅक्टिस नसेल, आपल्या संकल्पना क्लिअर नसेल तर मी काय सांगतो त्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. खूप भारी संकल्पना क्लिअर होतील. चालेल. बघा राजांनो, बघा बघा बघा. सर मूळ कोण शोधा पहिल्यांदा किती आहे? म्हणून मूळ कोण बरोबर. मूळ कोण काय म्हणला होता? मूळ कोण सर मूळ कोण म्हणला होता 13x. राईट. आणि x ची किंमत किती आली सर? x ची किंमत आली 5. ही आत्ता काढली आम्ही. म्हणून मूळ कोण किती अंशाचा भेटला? 65 अंशाचा भेटला. 65 अंश. राईट. सर मूळ कोण 65 आला असेल तर याच्यावर आम्हाला पूरक कोण काढायचा आहे. मग काय करणार? मूळ मध्ये जर आम्ही पूरक मिळवला तर आमची बेरीज किती होत असते? 180 होत असते. राईट राईट राईट. सर मूळ कोणतं भेटला? 65 अधिक पूरक आम्ही x करीत धरतो 180. हे प्लसचे 65 तिकडे गेल्यास मायनस. खतम. 180 मायनस 6 5. x बरोबर 60 गेले 120, 5 गेले 115. 115 अंशाचा कोण आहे? कोण आहे? कोण आहे? पूरक कोण. तसं तर आपले तोंडी आन्सर आलं पाहिजे. तोंडी आन्सर आलं पाहिजे आणि तोंडी आन्सर आलं पाहिजे. 25. अच्छा अच्छा. चुकवले 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 चुकवले. बरं 25 अंशाचा इथं कोण असेल? कोटी कोण असेल. कारण बघा ना 5 5 5 25 कोटी कोण 25 अंशाचा भेटला आहे ना. चेतन सिली मिस्टेक होते. आता नको व्हायला ना. एकदम भारी. फिट. डोक्यामध्ये संकल्पना क्लिअर. मला एकदा सर्वांनी कन्सेप्ट टाका. आतापर्यंत जेवढं घेतलंय तेवढं 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 तुम्हाला एकदम परफेक्ट आणि एकदम परफेक्ट डन झालंय का? डन झालंय का? डन झालंय का? हो का नाही बोलायचं. एकदम भारी. अशा एकदम क्लिअर 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 आणि क्लिअर संकल्पना झाल्यात का? बस दोघा तिघाच्या कमेंट नाही रे. पटापट पटापट सगळ्यांच्या कमेंट पाहिजे मला. यस 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 यस. हो म्हणतात हो म्हणतात हो म्हणतात. पण तरी सुद्धा आपण काय करूयात, इथून पुढचे लेक्चर म्हणजे याच्यातल्या ज्या कन्सेप्ट आहेत इथून पुढच्या कन्सेप्ट कोटी कोणाच्या आणि पूरक कोणाच्या आजच घेऊन टाकूयात. ठीक आहे. जसं मी आता थोड्या वेळाखाली म्हणलं थोडंसं लेंदी होऊन जाईल. आजच घेऊन टाकूयात म्हणजे आपली जास्तीत जास्त कन्सेप्ट इथे क्लिअर होईल. उद्या डबल डबल तुम्ही पाहायला टेन्शन नाही. हो किती वेळेस बघा. लेक्चर बघायला काही लिमिट नाही. अनलिमिटेड वेळेस बघा. फक्त तुमची बॅचची व्हॅलिडिटी संपायच्या अगोदरच पहा. नाही तर व्हॅलिडिटी संपल्यानंतर सुद्धा पाहता येईल असं नाही. आता तुम्ही किती वेळेस ओपन करा त्याला काही लिमिट नाही. कांबळे मॅडम चालतंय. चला 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 चला. आता कुठले प्रश्न आहेत ते पाहून घेऊयात एकदा. गुणोत्तर ना. ठीक आहे. चालेल. बघा या इकडे या इकडे बघा इकडे बघा इकडे समजून घ्या काय म्हणतो पहा. आता मला एक राजांनो सांगा सर कोटी कोण आणि पूरक कोण यांची बेरीज किती होईल? काय होते? कोटी कोण आणि पूरक कोण. बरं मी तुम्हाला 2 कोटी कोण दिले आणि 2 पूरक कोण दिले यांची बेरीज किती होईल?
2 कोटी कोण दिले आणि 2 पूरक कोण दिले. मी त्याच्यावरून एक कन्क्लुजन काढू शकतो. काय सर, तुम्ही जर 2 कोटी कोण दिले आणि 2 पूरक कोण दिले, 2-2 म्हणतोय, जोड्या दिल्या कोटी कोणाच्या आणि पूरक कोणाच्या, यांची बेरीज जर केली तर यांची बेरीज किती होईल सर? कोटी कोणाची बेरीज 90 असते, पूरक कोणाची 180 असते, दोघांची मिळून बेरीज किती होईल? 270 अंश होईल. बरोबर, 270 अंश. कोटी कोणाची बेरीज 90 अंश असते, पूरक कोणाची बेरीज 180 असते, 360 नाही ना सर. सर कोटी कोणाची बेरीज असते 90 अंश, पूरक कोणाची असते 180 अंश, दोघांची मिळून किती होईल? 270 अंश. समजते? बरं, मी जर तुम्हाला म्हटलं या दोघांमध्ये फरक कितीचा आहे, काय विचारलं मी? फरक कितीचा आहे, राईट सर, यांच्यातला फरक विचारला तर आपल्याला मोठा पूरक कोण असेल असं गृहीत धरून पूरक कोण लागू धरलोय आपण. पूरक कोण वजा कोटी कोण. संकल्पना लक्षात ठेवा, संकल्पना महत्वाची आहे. सर पूरक कोण असतो 180 अंशाचा, 2 कोटी कोणाची बेरीज होते 90 अंश, दोघांची जर वजाबाकी केली त्याच्यातून हे वजा केलं तर किती भेटेल? 90 अंशाचा काय असेल? फरक असेल. 90 अंशाचा काय होईल? फरक फरक फरक. आता थोड्या वेळासाठी गुणोत्तर व प्रमाणावरचे प्रश्न आपण पाहतोय, तर ही गोष्ट लक्षात ठेवा, पूरक कोणातून जर कोटी कोण वजा केला किंवा पूरक कोण 2 पूरक कोणातून 2 कोटी कोण वजा केले त्यांच्यामध्ये फरक 90 अंशाचा असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि थोड्याच वेळानंतर आपण हे 270 कडे सुद्धा येणार आहोत आणि येणार आहोत. त्याच्यावरचे प्रश्न सुद्धा वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेले आहेत. पहा पहिला प्रश्न पहा काय म्हणतो, व्यवस्थित पहा. एका कोणाचा कोटी कोण. आता एका कोणाचा म्हणजे कोणत्या कोणाचा हो सर? एका कोणाचा याचा अर्थ मूळ कोणाचा. आणि मूळ कोण दोन्हीकडे सारखा असतोय ना, कोटी कोणात सुद्धा आणि पूरक कोणामध्ये सुद्धा. पहिला प्रश्न थोडं डिटेलमध्ये बोलत. कोटी कोण व पूरक कोण. आता कोणाकोणाचं गुणोत्तर दिलं सर? कोटी कोण व पूरक कोण यांचे गुणोत्तर 4:9 आहे, तर त्या मूळ कोणाचे माप किती असं आपल्याला विचारलं. विचारलं सुद्धा माप कोणाचं? मूळ कोणाचं माप विचारलं. राईट, कोटी कोणाचं आणि पूरक कोणाचं गुणोत्तर दिलं आणि विचारलं माप मूळ कोणाचं. भारी प्रश्न आहे, एकदम भारी. टीईटी वाले लक्ष ठेवा. ऐका, आता या प्रश्नाला सोडत असताना कसं करायचं मला सांगा. 4:9, ज्याचं नाव अगोदर त्याला 4 देणार, ज्याचं नाव नंतर त्याला 9 देणार. म्हणजे कोटी कोण आम्हाला 4x गृहीत धरावं लागेल. 9 कोणाला देणार? पूरक कोणला, कारण पूरक कोणाचं नाव नंतर आहे. 9x कोणता कोण गृहीत धरणार आपण? पूरक कोण गृहीत धरणार. चालतंय. पहिला प्रश्न थोडंसं डिटेलमध्ये बोला. आपण काय करूयात, या दोघांच्या फरकावर जाऊयात. म्हणजे मी तुम्हाला आता काय म्हणलं होतं हे बघा, हे इथे समजून सांगला आता जस्ट 9ला. हे पूरक कोणातून कोटी कोण जर वजा केला तर किती अंशाचा होतो? 90 अंशाचा होतो. त्याच्यावर त्याच संकल्पनेवर आपण जाऊयात. सर थोडंसं लिहितो, पहिला प्रश्न आहे म्हणून डिटेलमध्ये. पूरक कोणाचे माप वजा कोटी कोणाचे माप, यांची वजाबाकी किती अंश असते? 90 अंश असते. 90 अंश असते. 90 अंश असते. ही गोष्ट तुम्ही आता आम्हाला सांगितले, आम्हाला आत्ता सांगितलंय, असं गृहीत धरायला काहीही हरकत नाही. आमच्या डोक्यामध्ये फिट झाले. मग सर पूरक कोण किती? x 9x वजा कोटी कोण किती? x 4x बरोबर किती? 90 अंश. 90 अंश. 90 अंश. चला सांगा बरं, सांगा बरं, सांगा बरं काय होईल सर? 9x मधून 4x गेले, किती x राहिले? 5x. 5x बरोबर किती? 90 अंश. 5x बरोबर किती? 90 अंश. 90 अंश आणि 90 अंश. चला बोला, x ची व्हॅल्यू किती भेटली सर? हे 5 इकडे गेले, भागाकारात गेले, x बरोबर 18×5 90 होईल. म्हणजे 18 ही व्हॅल्यू कोणाची भेटली? 18 ही व्हॅल्यू भेटली x ची. राईट. आणि आता याच्याहून आम्ही कोटी कोण सुद्धा शोधू शकतो, पूरक कोण सुद्धा शोधू शकतो. पण आम्हाला ना कोटी कोण विचारला ना पूरक कोण विचारला, आम्हाला विचारला मूळ कोण. मूळ कोणाचे माप ते नच काही बघत बसू नका, लहान न मोठा ना. राईट. आता आपण करत असताना परत मागची जी संकल्पना शिकलो त्याच संकल्पनेवर वापस येणार. राईट. मागची संकल्पना किती आवश्यक आहे ते आता तुम्हाला समजलं असेल, लक्षात आलं असेल. कोणती सर? सर कोणती एक संकल्पना घ्या. म्हणजेच काय, तुम्ही असं म्हणू शकता सर मूळ कोणामध्ये जर कोटी कोण मिळवला तर किती अंश होत असते? 90 अंश होत असते. ही संकल्पना आम्हाला आतापर्यंत लक्षात आहे. किंवा तुम्ही दुसरी संकल्पना म्हणू शकता ना. बरं नका, पहिल्यांदा आपण जेवढं उत्तर काढू शकता. पूरक कोणाची जर घेतली तर मूळ कोणामध्ये पूरक कोण मिळवला तर 180 अंश होत असते. आता आम्हाला याच्याहून पहिल्यांदा
पूरक कोणाचे आणि मूळ कोणाचे माप शोधावे लागेल, राईट. एक तर पूरक कोणाचे शोधा, नाही तर कोटी कोणाचे शोधा. आता मी इथं सूत्र कोटी कोणाचं लिहिलं, तर मला पहिल्यांदा कोणाचं माप शोधून घ्यावं लागेल, कोटी कोणाचं माप शोधावं लागेल. सगळं काढत बसायची गरज आहे का, नाही. म्हणून मग मी इथेच काढून देतो काय, म्हणून कोटी कोण बरोबर. शॉर्टकट करत असताना काय करता बरं सर, नका करू, जाऊ द्या. कोटी कोण बरोबर काय म्हणला होता, कोटी कोण 4x बरोबर 4 गुणिले x ची व्हॅल्यू किती आली 18. 18 चोक 72 अंशाचा कोणता कोण आहे, कोटी कोण आहे. 72 अंशाचा कोणता कोण आला राजांनो, कोटी कोण आला. आणि कोटी कोण 72 आला असेल तर मला सांगा मूळ कोण शोधणं आवश्यक आहे. नाही सर, मूळ कोण x आहे, कोटी कोणता आमचा 72 आला बरोबर 90 अंश. हे करत बसायची गरज आहे का सर. कोटी कोण जर 72 असेल तर राहिलेला मूळ कोण, कोटी कोणामध्ये मूळ कोण मिळवल्यावर 90 होत असतात. 72 मध्ये किती मिळवल्यावर 90 होतील, 72 मध्ये 18 मिळवल्यावर 90 होतील. मूळ कोण आमचा 18चा असेल. संपलं, डन. इथंच डायरेक्ट खतम. नाही सर तसं नाही, हे बघा बेसिक एकदम. x बरोबर 90 मायनस 72, x बरोबर 18 अंश 18 अंश 18 अंश 18 अंश 18 अंशाचा कोणता कोण, मूळ कोण. जमलं. आम्हाला सुद्धा मूळ कोण विचारला, आहे ऑप्शन मध्ये, आहे ऑप्शन मध्ये, आहे ऑप्शन मध्ये, आहे ऑप्शन मध्ये. डन केलं. दोन्हीच्या दोन्ही ऑप्शन मध्ये आहे. 72 सुद्धा आहे. खूप जण क्लिक करून येणार आहेत 72 ला, त्यांच्या पूर्ण परफेक्ट संकल्पना क्लिअर नाही किंवा काही संकल्पना आम्ही विसरलोय शॉर्टकटच्या नादात, ते 72 ला डन करून येणार आहे. 72 पहिलं ऑप्शन आहे. पण 72 अंशाचा आमचा मूळ कोण नाही, 72 अंशाचा आमचा कोटी कोण आहे. जर आम्हाला इथं पूरक कोण विचारला असता, पूरक कोणाहून मूळ कोण शोधा म्हणलं असतं, तिथं सुद्धा 18 अंश आला पाहिजे. दोन्हीकडचा मूळ कोण कसा असतो, एकाच प्रश्नामध्ये सारखा असतो. नाही तर करून बघा, तोंडी करा. सर पूरक कोण विचारला, पूरक कोणाचं माप 9x, x ची किंमत आहे 18, 18 9 किती, 18 9 162. म्हणजे पूरक कोण तुम्हाला इथं 162 अंशाचा भेटला असता. तोंडी सांगतो ह्या गोष्टी आता. पूरक कोण तुम्हाला 162 चा भेटला असता, राहिलेला मूळ कोण आहे. 162 मध्ये किती मिळवल्यावर 180 होतील, कारण पूरक कोण म्हणलं की 180. सर 162 मध्ये 18 मिळवल्यावर 180 होतील, म्हणून आमचा मूळ कोण कितीचा, 18 अंशाचा. फक्त तुम्ही कोटी कोणाहून काढा किंवा पूरक कोणाहून काढा, दोन्ही कसं येईल, सेमच येणार, वेगळं येणार नाही. एकदा कन्सेप्ट डोक्यामध्ये फिट झाली का पटकन बोला. पुढचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. बोला कमेंट करा. झाले डोक्यामध्ये फिट कन्सेप्ट, एकदम भारी. ओके म्हणतात. पण बाकीचे काय करताय, बाकीचे क्या कर रहे, बाकी क्या कर रहे लोग. मजा आहे. चलो डन. खूप जण म्हणतात. आता बघूयात तुम्ही पुढच्या प्रश्नाचा आन्सर देताय का. घ्या. एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांचे गुणोत्तर 5/11 आहे, तर त्या मूळ कोणाचे माप किती. मी मागच्या प्रश्नामध्ये यामध्ये फक्त काय बदललं, 5/11 एवढंच बदललं. बाकी संकल्पना ती, प्रोसेस ती, तर उत्तर पण तशाच पद्धतीने तुमचं आलं पाहिजे. काढा पटकन काढा. मी सांगू नाही तर काय येईल, 75 15 18 25. एक स्टेप मांडून ठेवतो, बाकीचं तुम्ही काढा नंतर. माझं मांडणं होईपर्यंत तुमचा आन्सर काढा. पूरक कोणाच्या जोडीत आणि कोटी कोणाच्या जोडीत 90 अंशाचा फरक असतो. याच्यावरून उत्तर काढायचंय. आलंय, बापरे मस्त स्पीड आहे. 15 आहे ऑप्शन मध्ये, यस. बरं 75 बी ऑप्शन मध्ये आहे. 15 आणि 75 ची बेरीज 90 होते, 75 सुद्धा आहे. मग 75 लिहिणार का. काही जण 75 बी टाकणार आहेत कमेंट मध्ये. नाही, खूप जण 15 टाकतात, बरोबर टाकतात. म्हणजे तुमच्या संकल्पना आता क्लिअर झालेला आहे. चिमटे घ्यायची गरज नाही. बहुत बड्या मजा आली. चला सर, पूरक कोण वजा कोटी कोण 90 अंशाचा असणार, पण एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण याचे गुणोत्तर 5/11 आहे. ज्याचं नाव अगोदर त्याला 5x देणार आम्ही, ज्याचं नाव नंतर 11, म्हणजे पूरक कोणाला आम्ही 11x देणार. अगोदर आपण पूरक कोणाचं नाव लिहिलं 11x वजा कोटी कोणाचं नाव किती, 5x बरोबर किती 90. सर 11x मधून 5x गेले किती राहतात, सर 11 मधून 5 गेले 6x बरोबर किती 90. याच्यामुळे मी x ची व्हॅल्यू काढणार 90
हे 6 इकडे गेले, किती राहिले, भाग देणार. एक्स बरोबर 15 सेकंद होत असतात. एक्स ची व्हॅल्यू भेटली 15. इथून पुढे तोंडी सुद्धा आन्सर आला पाहिजे, राईट. सर मागच्या प्रश्नात तुम्ही कोटी कोणाहून दाखवलं, या प्रश्नात आम्हाला पूरक कोणाहून दाखवा, प्रूफ करून दाखवा. कोटी कोणाचं तोंडी काढू आपण. सर कोटी कोण किती मापाचा होईल, तर एक्स ची व्हॅल्यू 15 आहे, 15 5 75, 75 अंशाचा कोटी कोण होईल. राहिलेला कोणता, मूळ कोण. 75 मध्ये किती मिळवल्यावर 90 होतात, किंवा 90 मधून 75 वजा करा, 15 अंशाचा मूळ कोण. इथून पुढचं तोंडी येतं, भारी प्रॅक्टिस झाल्यावर तोंडी येतं. हो सर 15 अंशाचा मूळ कोण, मूळ कोण, मूळ कोण. नाही सर आम्हाला तोंडी नका सांगू, आम्हाला थोडंसं त्यामध्ये डिटेलमध्ये सांगा, कारण आम्ही या संकल्पना शिकण्यासाठी नवीन आहोत म्हणून. मग तुम्ही काय करा, पहिल्यांदा पूरक कोण शोधा. कोटी कोणाचं मी तोंडी सांगलं, पण पूरक कोणाहून येतो का ते बघा ना, नाहीतर नुसतं म्हणून काय फायदा. पूरक कोण शोधूयात आपण, पूरक कोणाहून देऊयात, राईट. सर पूरक कोण, पूरक कोण बरोबर किती अंशाचा घ्यायचा आहे. पूरक कोण किती घेतला होता आपण, 11x. एक्स ची व्हॅल्यू किती आली, 15. 11 गुणिले 15 किती होतात, 5. या दोघांची बेरीज 5 आणि 1 6 1. 165 अंशाचा कोणता कोण आहे तुमचा. सर 165 अंशाचा आमचा पूरक कोण आहे, पूरक कोण आहे, पूरक कोण आहे. आणि आम्हाला जर मूळ कोण शोधायचं असेल तर आम्ही सरळ सरळ 180 मधून कोण वजा करणार, 165 वजा करणार. राहिलेला आमचा कोणता कोण असेल, मूळ कोण असेल. का बरं, कारण पूरक कोण आमचा 165 आहे. डायरेक्ट करा. नाही सर आम्हाला डायरेक्ट नकोय, तर तुम्ही असं करू शकता, मूळ अधिक पूरक बरोबर किती 180. याच्यावरून आम्ही काढणार. मूळ नाही माहित आम्हाला, एक्स काढणार. पूरक माहित आहे 165 बरोबर 180. एक्स बरोबर 180. हे प्लसचे 165 इकडे गेल्यास मायनस 165. एक्स बरोबर किती होईल सर, 15, राईट. 15 अंश 15 अंश 15 अंश कोणता, एक्स म्हणजे काय मानलं होतं, मूळ कोण. फास्ट तर होत नाही ना, व्यवस्थित चालू आहे ना. कमेंट करा एकदा, व्यवस्थित चालू आहे का रे, समजायला लागलं का, राईट. कन्सेप्ट एका कन्सेप्ट क्लिअर व्हायली का, मजा आली, जमतंय 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 जमतंय, भारी. हो 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 व्यवस्थित सुरू आहे, व्यवस्थित सुरू आहे, व्यवस्थित सुरू आहे. बरं 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 बरं. आता 2 गुणोत्तरावाले आहेत, गुणोत्तरावरचे प्रश्न आले तर ते आम्हाला जमले पाहिजे, समजले पाहिजे, लक्षात राहिले पाहिजे, असं गृहीत धरायला काही हरकत नाही. परंतु 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 आता काय हाही प्रश्न कुठल्या तरी परीक्षेला विचारलेला आहे, तिथूनच आपण हा प्रश्न घेतलाय. खूप जणांनी मला व्हॉट्सअपला प्रश्न टाकला, जशाच तसा प्रश्न, राईट. काय उत्तर येईल बघा आता. एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांची बेरीज 178 अंश आहे, तर त्या मूळ कोणाचे माप किती, मूळ कोणाचे माप किती. व्यवस्थित नंबर 1 सर. चालतंय चालतंय चालतंय. अजून एक संकल्पना, ही संकल्पना आता थोड्या वेळाखाली सांगितली मी तुम्हाला. अजून एक संकल्पना, कन्सेप्ट क्लिअर आहे पण थोडस स्पीड कमी. ओके ओके चालेल 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 चालेल, नक्कीच नक्कीच, हळू घेतो, काही गडबड नाही आपल्याला, चालेल. बघा आता आता इथं मला सांगा, तुम्हाला कोटी कोण व पूरक कोण यांची काय दिली, बेरीज दिली. खरं तर मी या प्रश्नाला तोंडी काढू शकतो, तोंडी. तुम्ही सुद्धा बरं का, मी काढू शकतो याचा अर्थ तुम्ही नाही काढू शकत असं नाही, तुम्ही सुद्धा तोंडी काढू शकता, काही अवघड नाही तो, चालतंय. पण पण याला आपण थोडंसं फोडूयात आता, चालतंय, थोडंसं फोडूयात. बघा मी काय म्हणलं होतं तुम्हाला, सर 2 कोटी कोण आणि 2 पूरक कोण, इथे थोड्या वेळा खाली समजून सांगितले ना मी बोलत असताना, फक्त इथे म्हणलं 2 कोटी कोण आणि 2 पूरक कोण यांची बेरीज 270 आहे, राईट. या प्रश्नाकडे या वापस. सर 2 कोटी कोण आणि 2 पूरक कोण यांची बेरीज 270 आहे, पण कोटी कोणामध्ये मूळ कोण मिळवलेला असतो, पूरक कोणामध्ये सुद्धा मूळ कोण मिळवलेला असतो. थोडंसं फोडतो डिटेलमध्ये करण्यासाठी, नंतर शॉर्टकट कसं करायचं ते सांगतो. म्हणजेच काय बघा राजांनो, सर जो कोटी कोण आहे त्यामध्ये जर आम्ही मूळ कोण मिळवला तर तो 90 अंशाचा होतो. हे किती अंशाचं होतं, 90 अंशाचं. जो पूरक कोण आहे त्यामध्ये जर आम्ही मूळ कोण मिळवला तर हे किती अंशाचं होतं, 180 अंशाचं होतं, बरोबर. थोडंसं अजून पुढे, या दोघांची बेरीज 90 अंश होते, या दोघांची पूरक कोणाची आणि मूळ कोणाची 180 अंश होते. आणि या दोघांची जरी मी बेरीज केली, या दोघांची जर मी बेरीज केली म्हणजे याची सुद्धा आणि याची सुद्धा, त्यांची बेरीज किती होते,
270 होत्या. हे आता मी थोड्या वेळाखाली बोलता बोलता तुम्हाला सांगितलं होतं, त्याला मी थोडंसं अजून फोडलेलं आहे. मग मी असं म्हणू शकतो कोटी कोणामध्ये मूळ कोण प्लस पूरक कोणामध्ये मूळ कोण या सगळ्यांची बेरीज किती 270, 270 आणि 270. कळते कळते. पण सर एक गोष्ट इथं कॉमन व्हायली, काय व्हायली, मूळ कोण इथं पण यायला, मूळ कोण इथं पण यायला, म्हणजे आपण मूळ कोण किती वेळेस मोजायलो 2 वेळेस मोजायलो. मूळ कोण किती वेळेस मोजायलो 2 वेळेस मोजायलो. मग मी असं म्हणू का या मूळ कोणाला मी कॉमन बाहेर काढतो, म्हणजे मी म्हणेल 2 मूळ कोण. बघा थोडस फोडायलो मी, कसं फोडायलो ते बघा. 2 मूळ कोण कंसामध्ये कोण राहिलं सर 2 मूळ कोण बाहेर काढले, तुम्ही कंसामध्ये प्लस मध्ये घ्यावं लागेल. यस कंसामध्ये काय करावं लागेल, काय करावं लागेल, काय करावं लागेल सर, राहिला इकडचा कोटी कोण प्लस कोणता कोण पूरक कोण. राईट 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 बरोबर. आणि मग फायनल इकडे किती आहे 270 आहे, 270 आहे, 270 आहे. मग मला सांगा 2 मूळ कोण का काढले, हा एक मूळ कोण, हा एक मूळ कोण, दोन्हीकडे सारखा असतो म्हणून 2 मूळ कोण बाहेर, हा कोटी कोण जशास तसा, हा पूरक कोण जशास तसा, बरोबर 270 येत असतं जशास तसं. म्हणून आम्ही एक सूत्र सुद्धा इथं तयार करू शकतो, 2 मूळ कोण अधिक कोटी कोण अधिक पूरक कोण पलीकडे बरोबर 270. आता आम्हाला प्रश्नामध्ये सांगा काय म्हणले, कोटी कोण व पूरक कोण यांची बेरीज 270 आहे, बेरीज सॉरी 178 आहे प्रश्नामध्ये दिले. मग आम्ही म्हणू सर हे 2 मूळ कोण बरोबर, बरं इथे लिहून टाकूयात, अधिक कोटी कोण व पूरक कोण या दोघांची बेरीज 178 अंश बरोबर आम्हाला 270 अंश आलं पाहिजे. मग आम्ही म्हणाल 2 मूळ कोण बरोबर काय करता 2 मूळ कोण बरोबर सर हे प्लसचे 178 इकडे गेल्यास मायनस होतील, 270 मायनस 178 एवढं करायचं नाही आपल्याला, पण समजून घेणं आवश्यक आहे त्यामुळे समजून सांगतोय. 270 मायनस 178 किती होतात 2 मूळ कोण बरोबर, 2 मूळ कोण बरोबर 270 मधून 178 वजा करा सर, 70 मधून 70 गेले 108 वजा करायचे, 200तून 108 गेले, 200तून 108 गेले 92 होईल, 92 वजा बाकी येईल का रे 180, 180 270 बरोबर 92 बरोबर ना. यस 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 यस. तर 92 अंश हे कशा बरोबर आलं रे 2 मूळ कोण बरोबर 92 अंश आलं. सर 2 मूळ कोण बरोबर 92 अंशाला असेल, आम्हाला एकच मूळ कोण काढायचंय म्हणून मूळ कोण बरोबर मूळ कोण बरोबर काय घेता सर हे 92 जशास तसे आणि हे 2 मूळ कोणासोबत गुणाकारात आहेत, गुणाकारातले 2 इकडे गेल्यास कशा जातील भागाकारात, बेचोक 8 उरला एक बेस सखम 12 46 अंश 46 अंश. जमलंय भारी आलं ठीक आहे. बरं मला आता इथं सांगा 46 अंश भेटलं, याला तोंडी कसं करायचं शॉर्टकट मध्ये कसं करायचं ते सांगणार आहे मी, वाट बघा जराशी. पण मला एक सांगा मी जर या प्रश्नात अजून थोडस डीप मध्ये गेलो असतो, तुम्हाला म्हणलं असं सांगा कोटी कोण किती अंशाचा, कोटी कोण किती अंशाचा, तर तुम्ही 90 मधून किती वजा केले असते 46 वजा केले असते, कोटी कोण किती भेटला असता. थोडस फोडतोय ना, थोडस फोडतो अजून फोडायलो अजून डीप मध्ये. 90 मायनस 46, 90 मधून 46 गेल्यास किती राहिले रे ते वरचे 40 4 44, 44 अंशाचा कोणता कोण भेटेल कोटी कोण भेटेल. आणि पूरक विचारला असता तर हे कशातून वजा केले असते तुम्ही, पूरक विचारला तर कशातून बघा, आता तुम्हीच मास्टर झाले पाहिजे याच्यामध्ये. पूरक म्हणलं तर 180 मधून, हा मेरिटचा क्वेश्चन आहे. पूरक कोण विचारला तर पूरक कोण किती सर 180 चा असतो, मग 180 मधून कोण वजा करा 46 वजा करा, 180 मधून 46 गेले किती राहिले, किती राहिले 40 गेले 6 गेले 144 राहिले बरोबर. 180 मधून 40 गेले 140 बरं 6 गेले 134. यस राईट. बरं या दोघांची बेरीज 44 आणि 134 या दोघांची बेरीज किती आली पाहिजे 178 आली पाहिजे, तरच आम्ही जे एक्सप्लेनेशन पाहिलं, आम्ही जे सोल्युशन पाहिलं, आम्ही जे स्पष्टीकरण पाहिलं ते बरोबर आहे, नाही तर चुकलं काहीतरी. राईट. करा बेरीज किती येते बघा, 4 आणि 4 8 4 आणि 3 7 178 दोघांची बेरीज किती येते 178 178 178, म्हणजे आपला आलेला हा जो मूळ कोण आहे 46 अंश हे बरोबर आहे. कळायला लागलं मी काय काय बोलायला, तर नाहीतर बस डोक्यावरून जायला नकोय, हे सगळं डिटेल मध्ये क्लिअर व्हायला पाहिजे. बघा यांची बेरीज 178च अंश येते राईट, म्हणून आमचा मूळ कोण कसा आहे बरोबर आहे. आहे का ऑप्शन मध्ये 46? यस ऑप्शन नंबर 4. जमलं एकदम डिटेल मध्ये क्लिअर झालं, बहुत बढिया बहुत बढिया.
जमायला लागला, भारी जमायला लागलं, विषय खलास व्हायला लागला, डन व्हायला लागलाय. हो सर, पण आम्हाला आतुरता अशी आहे शॉर्टकट कशी करायची. मी म्हणेल तुम्ही शॉर्टकट तर कराच, डझंट मॅटर, परीक्षेला शॉर्टकट आवश्यकच आहे, पण त्यामागे हे एवढा जो खटाटोप आहे, एवढ्या ज्या संकल्पना आहेत त्या क्लिअर करणं आवश्यक आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे. चालतंय चालतंय चालतंय. बघा आता तुम्ही शॉर्टकटची वाट बघताय, तर शॉर्टकट वाल्यांसाठी सांगतो. शॉर्टकट वाल्यांसाठी काही नाही करायचं. तुम्हाला एवढं माहिती आहे कोटी कोण आणि पूरक कोण, दोघांमध्ये मूळ कोण असतो, याच्यामध्ये सुद्धा मूळ कोण असतो, याच्यामध्ये सुद्धा मूळ कोण असतो. मग या दोघांची बेरीज किती असते, 270 अंश असते. राईट, SHORT, शॉर्ट कट. राईट सर, काहीच नाही, आम्हाला जी बेरीज दिली असती ती 270 मधून आम्ही बेरीज वजा करणार 178. ही वजा केल्याच्या नंतर आम्हाला मूळ कोण, 2 मूळ कोण भेटणार. मग यांची बेरीज आता, यांची वजाबाकी आता आम्ही केली होती, किती आली होती, 92 आली होती का रे. हो सर 92, म्हणजे 92 अंश ही जी आली ही 2 मूळ कोण बरोबर येत असते. एवढी लक्षात ठेवायची, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, एवढं लक्षात ठेवायचं, एवढं लक्षात ठेवायचं. 2 मूळ कोण बरोबर 92 अंश. 2 मूळ कोण बरोबर का बरं, कारण कोटी कोणात सुद्धा मूळ कोण असतो, पूरक कोणात सुद्धा मूळ कोण असतो, म्हणून मूळ कोण बरोबर सरळ त्याच्या अर्धे करायचं. मूळ कोण बरोबर त्याच्या अर्ध करायचं, 92 भागीला 2 करायचं, किती, 46 अंश. किती वेळ लागेल बरं आन्सर काढायला, किती वेळ लागेल. हा, कन्सेप्ट क्लिअर असलं तर शॉर्टकट बरोबर येत असते. हे बरोबर आहे, सतीश राव यांनी बरोबर कमेंट केले आहे. राईट, समस्या किती वेळ लागला, 270 मधून 178 ला वजा केलं, 92 भेटला, 92 ला 2 भाग दिला. 2 भाग का दिला, कारण कोटी कोणात सुद्धा मूळ कोण आहे, पूरक कोणात सुद्धा मूळ कोण आहे, म्हणून आम्ही 2 भाग दिला. एवढं ज्याला लक्षात आहे त्याला उत्तर आलं. विशेष खलास, जमलंय. चला बघूया तुम्ही आता किती पटकन उत्तर. शॉर्टकट करा, मला नाही आता इथे अपेक्षा नाही मला तुमच्याकडून तुम्ही पूर्ण डिटेल मध्ये कराल. शॉर्टकट करा. एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांची बेरीज, इथं पण बेरीजच दिली, पण ही कन्सेप्ट बेरीज असल्यावरचा 210 अंश आहे, तर त्या मूळ कोणाचे माप किती, मूळ कोणाचे माप किती. शॉर्टकट करा, डझंट मॅटर. शॉर्टकट करा 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 शॉर्टकट करा. शॉर्टकट 30 किती फास्ट आलं, वा मस्त. 30 यस, लाईन लागली 30 ची. चला सर, शॉर्टकट मध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं दोघांची बेरीज 270 असते, त्यातून जी बेरीज दिली आम्ही ती वजा करणार 210. राईट सर, 270 मधून 210 गेले, राहिले किती, 60. पण 60 ही कशा बरोबर आली, 2 मूळ कोण बरोबर आली. ही गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट विसरू नका. 2 मूळ कोण बरोबर जर तेवढी आली असेल, आम्हाला 1 मूळ कोण बरोबर काय, बस अर्धे करा, उत्तर लिहा. परीक्षेला हे करत बसू नका जे मी आता करायला होते. सर 60 भागीला आम्ही किती करणार, 2, किती अंश, 30 अंश. 30 अंश. बरं चला थोडंसं पुढे जाऊ, अजून डोकं खातो मी तुमचं. हा सांगा बरं, कोटी कोण किती अंशाचा असेल, कोटी कोण. या प्रश्नामध्ये जर मी तुम्हाला विचारला असता कोटी कोण किती अंशाचा आहे, काय उत्तर लिहिलं असतं. थोडंसं डोकं खातो, सांगा. या प्रश्नामध्ये जर मी तुम्हाला विचारलं असतं कोटी कोण किती अंशाचा आहे, काय उत्तर लिहिलं असतं. यस, बहुत बढिया चेतन. रेडी आहे आता कमेंट टाकायला, टाईप करायला ना. सर कोटी कोण 90 अंशाचा असतो, मूळ कोणामध्ये कोटी कोण मिळवला 90 अंशाचा असतो. मूळ कोण 30 भेटला, 90 मधून 30 वजा करा, कोटी कोण भेटला 60. आणि त्याच पद्धतीने जर आम्हाला पूरक कोण विचारला असता, 180 मधून आम्ही मूळ कोण 30 वजा केला, 150 अंशाचा काय भेटला असता, पूरक कोण भेटला असता. पूरक कोण भेटला असता आणि पूरक कोण भेटला असता. आता कसाही प्रश्न विचारू द्या, कोटी कोण, मूळ कोण, पूरक कोण, सगळं आमचं खतम झालंय. हा शेवटचा प्रश्न आहे. हा शेवटचा प्रश्न मी तुम्हाला होमवर्कला ठेवतोय. होमवर्कलाच म्हणजे कशासाठी ठेवतोय राजांनो, कमेंट करण्यासाठी ठेवतोय. सॉल्व करायचंय व्यवस्थित आणि व्यवस्थित आन्सर मला सांगायचं आहे. काय येतं तर बरं मला सांगा, तुम्हाला याला पेन उचलावं लागेल का, पेन सुद्धा उचलायची गरज नाही. तुम्ही या प्रश्नाचा आन्सर तोंडी सांगणार आहात असं गृहीत धरायला काहीही हरकत नाही. पूर्ण आपल्याला एकदम डिटेल मध्ये क्लिअर झाला असेल असं गृहीत धरतो. टेलिग्रामला ही PDF लगेच टाकतो, त्यामुळे याचा काही लोड घेऊ नका. टेलिग्रामला सुद्धा टाकतो, बॅच मध्ये सुद्धा अपलोड करणारच आहे. तुम्ही याची जेरॉक्स सुद्धा काढून घेऊ शकता, लिहित बसायची गरज नाही. वा, इकडे तुम्ही आन्सर कमेंट करणं सुद्धा सुरू केलेलं आहे. बेस्ट. सर्वांना जमलंय असं गृहीत धरायला काहीही हरकत नाही. एकदा कमेंट करा, अरे सर्वांना जमल. आयुष्यामध्ये परत कोटी कोण आणि पूरक कोण कुठं पाहायची गरज पडायला नकोय. ही नोट्स तुमच्याकडे असू द्या,
पूर्ण डिटेलमध्ये क्लिअर आणि क्लिअर होईल असं गृहीत धरायला काही हरकत नाही. यस, नक्कीच. बरं, तुम्हाला माहित आहे ना, आपल्या ॲपला सर्वांना 30 तारखेपर्यंत 30 नोव्हेंबरपर्यंत एक ऑफर दिलेली आहे, राईट? ऑफर जर माहीत नसेल तुम्हाला, तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करायचे असेल तर शेअर करा. सध्या प्राइस पूर्ण आपण डाऊन करून ठेवलेली आहे, एकदम डाऊन. नाही सर, आम्ही तर खूप जास्त मध्ये घेतले बॅच, मग आमचे पैसे वापस द्या, असं नका करू फक्त. ठीक आहे, तर ऑफरवाले हे कोण टाकलंय आपल्या ग्रुपला? जय श्री महाकाल तंत्र मंत्र काला जादू, बस तेच टाका तुम्ही आता. ऑफर माहिती आहे की नाही रे तुम्हाला? कुठे हे बघा राजांनो, या ऑफरचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या, नाहीतर तुमच्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सुद्धा घ्यायला लावा. अंकगणित रेकॉर्डेड बॅच एवढ्या पीसमध्ये, बुद्धिमत्ता एवढ्या पीसमध्ये, भूमितीची लाईव्ह बॅच आता आपण जी घेतोय 11 नंबरची बॅच फक्त 101 ला देतोय आपण. ठीक आहे, नंतर पोलीस भरती टेस्ट सिरीज 30 टेस्ट सिरीज असणार 101 ला देतोय. 51 नंबर बॅच रेकॉर्डेड आहे 351 पोलीस भरती. 52 नंबर लाईव्ह बॅच आपली चालू आहे तीच. ठीक आहे, ती 501 ला भेटेल. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फक्त 501 मध्ये, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि भूमिती. आणि 53 नंबरची ऑल इन वन बॅच ती सुद्धा 501 लाच आहे. एवढ्या कमी फीस मध्ये आपण बॅचेस प्रोव्हाइड करतोय. तर मला अशी अपेक्षा आहे तुम्ही सर्व आपल्या मित्रांना ही बॅच शेअर कराल किंवा हे बॅनर शेअर करा. जॉईन करायचं असेल आपलं ड्रीम विजन हे ऍप्लिकेशन आहे, डाउनलोड करायचं आणि तिथे या बॅचेसच्या नंबर असतील त्याच्यानुसार घ्यायचे. ठीक आहे, आणि काय अडचण असेल विचारायचं असेल तर 95 11 26 31 84 यावर कॉल मेसेज करून सुद्धा तुम्ही विचारू शकता, असं मित्रांना सुद्धा सांगायचं आहे. बुक ही येत नाही, कोणतं बुक? अच्छा, असं म्हणताय, खूप प्राइस कमी ठेवता, एवढ्या प्राइस मध्ये बुकही येत नाही. हा, आणि आपलं नोट जर तुम्ही पाहिलं असेल जवळपास 1380 पेक्षा जास्त पानाची एक मॅथची नोट झालेली आहे. 500 ते 600 पानाची एक भूमितीची नोट झालेली आहे. ठीक आहे, त्या नोट्स सुद्धा मी तुम्हाला टेलिग्रामला टाकलेल्या आहेत, तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलची लिंक आपण कमेंटमध्ये पहिली ठेवत असतो. हो, चालू आहे ना अंकगणित, चालतंय. चला, तर सर्वांना सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असेल असं क्लिअर धरायला काय हरकत नाही. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय हिंद, गुड डे टू ऑल. अभ्यास करत राहा. धन्यवाद.